आपण स्लाईड शो अरे ते करू ना. दिसते का? हां नमस्कार मित्रो. आपला आजचा जो विषय आहे ओरिजिनल डेव्हलपमेंट ऑफ रॉकेट केव्स, तर ह्याच्यामध्ये मी मगाशी थोडं तांत्रिक अडचणीमुळे आपले 10 मिनटं वाया गेले. पण आपण ह्याचा सारांश घेत आहोत. तो एक 5 ते 10 मिनटं 7-8 मिनटं मी बोलतो, त्यावर फॉलोड बाय स्लाइड्स. पण मी पहिले सिंधुजन अकॅडमीचे मी आभार मानतो. तसेच डॉक्टर सुजित शिंदे यांनी मला प्रवृत्त केलं की हे व्याख्यान देण्याकरता, त्यांचे मी आभार मानतो. तसेच विक्रम बाविस्कर हे टेक्निशियन, बरंच आम्हाला त्रास झाला पण त्यांनी कसं तरी ते आम्हाला करून दिलं. की वास्तविक मग आता आपण सुरुवात करूया की हा लेणीचा उगम व त्याची हे कशी होत जाते, डेव्हलपमेंट कशी होती ते आपण बघूया. दुसरं मला आय वॉन्ट यू टू एक्सक्यूज मी, कारण की माझ्या दुसरंच मराठी व्याख्यान आहे. तर सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने मी इंग्रजी माध्यमातून माझं शिक्षण झालं आहे, तर आपली तेवढी गोडी नाही मराठीच्या जे भाषेमध्ये बोलताना. तरी लिहिताना लिहू शकतो पण बोलताना थोडं अवघड जातं, तर तेवढं सांभाळून घेण्यात यावं ही कृपया विनंती. तर आपण हे लेणीचा जो अभ्यास करतो तर बरेचसे ॲस्पेक्ट्स असतात त्याच्यामध्ये आपण सुरुवात करताना आपण असं म्हणूया की पहिले हा आपल्याला कल्पना आहे, म्हणजे बरेचसे लोक जे ऐकतात किंवा हे लेणी अभ्यासकांना कल्पना आहे की भारतात सर्वसाधारण सुमारे इसवी सन पूर्व 272 तिथे ह्या सम्राट अशोकाने व त्याचा पुतण्या म्हणतो आपण दशरथ, ह्या दोघांनी मिळून हे आजीविकांसाठी ह्या लेणी त्यांनी त्याच्यासाठी. तर ह्या 7 का 8च हे छोटेसे चेंबर्स आहेत. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रॅनाईट ह्याच्यामध्ये कोरल्यामुळे, ग्रॅनाईट अत्यंत कठीण दगड आहे आपल्या काळ्या पाषाणापेक्षा सुद्धा. तर त्याच्यामध्ये जी चकाकी आहे, कारण त्याच्यामध्ये सिलिका कंटेंट आणि कॉर्ड्स असल्यामुळे ते रिफ्लेक्ट होतं. पण आता प्रॉब्लेम काय की हे कोणासाठी कोरले होते त्यांनी, का हा दगड त्यांनी सिलेक्ट केला सम्राट अशोकांनी? तर कारण असं होतं की की त्याला एक हार्ड मटेरियल पाहिजे होतं आणि हजारो वर्ष टिकेल असं. त्या काळामध्ये बरेचसे पॅलेसेस वगैरे होते, महाल वगैरे होते, तर त्याला कल्पना होती की हे ऑर्गॅनिक मटेरियल टिकणार नाही आहे. तर ही स्विस्ट ऑन टू हार्ड मटेरियल. त्याला आपण एक लेणीच्या ह्याच्यामध्ये डोंगरामध्ये हे कोरायचं. तर डोंगरामध्ये कोरण्याचे आपण एक एक जसे स्लाईड्स बघत जाऊ तसे मी एक्सप्लेन करत जातो. पण थोडक्यात माहिती स्लाईड्स दाखवण्याच्या पूर्वी की ह्या 12वर लोमस ऋषी ह्या आणि सुदामा हे जे 7 जे आहेत ते शिलालेखावरून आपल्याला कळतं. कालखंड कसा ठरवायचा, एक तर कम्पॅरेटिव्ह स्टडी करतो आपण. कुठलाही लेणी समूह असा एकांत आपल्याला अभ्यास करता येत ना, तो तुलनात्मक करावा लागतो. तर या मौर्यन काळीन जे सगळे भारतामध्ये सगळ्यात प्रथम जी लेणी आहे ती ग्रेनाईटमध्ये अशोकाच्या काळामध्ये मौर्य 3rd सेंचुरी, म्हणजे आपण एक्झॅक्टली 272 BC म्हणू शकतो, इसवी सन पूर्व 272. अशा प्रकारे प्रारंभिक लेण्या खोदणारे कारागीर कोण असावेत हे आपल्याला नेहमीच शंका असते, कोण आहे ह्याचा विचार केल्यास आपल्यास असे अनुभव काढता येतो, ह्याचा अनुभवच काढतो आपण की हे कारागीर प्रामुख्याने लाकूड काम करणारे, सुतार, तसेच लोहार व इतर काम करणारे कारागीर होते. हा अनुमान काढण्यास आपल्याला काही पुरावे देता येतात. कारण लाकडात इमारत बांधण्यासाठी जसे तंत्र, प्रमाण, लाकूड जोडणी व नक्षीकाम करता येते किंवा मग ह्या प्रारंभिक ह्याच्या लेण्यामध्ये आपल्याला बरंचसं लाकडाचं किंवा जी नक्षीकाम जे आहे ते लाकडाचा सुद्धा उपयोग केलेला आहे त्यांनी, काय गॅलरीज करायला समोर. त्याचे अवशेष त्याच्यावरून आपल्याला कळतं. म्हणजे आर्किओलॉजिस्ट आम्ही बरोबर किंवा आर्ट हिस्टोरियन आपल्याला बरोबर कळतं की हे छिद्र कशासाठी असावेत. लेणीच्या समोरील दर्शनी भागामध्ये आपल्याला बऱ्याचशा वेळेला दिसतात. हे आधीच्या लेणीमध्ये इसवी सन पूर्व 300 पासून ते 1st सेंचुरी AD पर्यंत, इसवी सन 100 पर्यंत मोठमोठे प्रस्तरूपी शिलाखंड करून त्यामध्ये राहण्यायोग्य सुंदर लेणी घडवण्याचे शुभारंभ हे कधी झालेले, कुठे झालेले? तर हे उत्तर पूर्व भारतामध्ये, उत्तर पूर्व भारत म्हणजे नॉर्थ ईस्ट इंडिया, मौर्य काळात झालेली आपल्याला कल्पना आहे. पण विकास मात्र ह्याचा विकास कुठे आपल्याला दिसतो? तर पश्चिम भारतात, म्हणजेच कुठे? तर महाराष्ट्रामध्ये. आणि आपल्याला कल्पना आहे की 1200 लेण्या ज्या आहेत भारतामध्ये, लेणी 1200 आपण म्हणतो, पण ते 1200 ॲक्च्युली थोडेसे नंबर त्याच्यामध्ये वाढलेले आहेत. काही हल्ली एक 20, 25, 30 वर्षामध्ये नवीन छोट्या मोठ्या लेण्या असे सापडले, त्याला आपण मायनर केस म्हणतो. आपल्या अजंठासारखा, कानेरीसारखा, जुन्नरसारखा एवढा मोठा समूह आपल्याला मिळालेला नाही आहे आजपर्यंत. त्याच्यानंतर
ह्या गेल्या 100 वर्षामध्ये. पण छोटे मोठे लेणे आपल्याला हे नक्कीच आपल्याला हे लेणी अभ्यासक ह्यांना मिळतं. ते कसं मिळतं ते सुद्धा आपण पाहूया पुढे. तात्पर्य काय की लेणी कोरण्याची पद्धतीचा तंत्राचा प्रामाणिक जो प्रवास आहे ना तो आपल्याला कुठून दिसतो, तर बिहार, तिथून ओरिसा, मग आंध्र प्रदेश, कर्नाटक इथे त्याचा झाला विकास झाला व महाराष्ट्रात त्याचा विकास झाल्याचे दिसून येते. सगळ्यात जास्त कुठे झालं तर महाराष्ट्रामध्ये. अशी शैली हे घडवायचे काम फक्त भारतात झाले नाही आहे. कुठे झालं हे तर इजिप्तमध्ये झालेलं आहे, असिरियामध्ये, लायसियामध्ये, पेट्रामध्ये इथेही होत गेलेलं आहे त्याचं. त्यातल्या सगळ्यात सुबक म्हणजे कुठे ते नक्षे रुस्तम म्हणजे इराणमध्ये, जे पर्शिया ज्याला आधी म्हणायचं तर तो सध्याचा इराण. अर्थात येथील लेण्याचा तुलना भारताच्या लेण्याशी करता येणार नाही, कारण भारतात प्रामुख्याने जे पश्चिम भारतातले जे लेणे आहेत त्याची सुबकता, प्रमाणबद्धता, अलंकरण व अलैंगिक शिल्पकाम अतुलनीय आहे. तुलनाच करू शकत नाही आपण. त्यात आपण फोटोमध्ये पाहूया. पण आता सगळे स्लाईडच्याच द्वारे आपण बघूया आणि तिथे मी एक्सप्लेन करू शकतो आपल्याला की हा एक जो नकाशा आहे ह्याच्यामध्ये प्राचीन हे वस्ती कुठे आहेत, प्लेसेस कुठे आहेत, मॉडर्न सिटीज कुठल्या आहेत आणि ट्रेड रूट म्हणजे व्यापारी मार्ग. या नकाशानंतर बदलत गेला. काही लोकांनी आपल्याप्रमाणे त्यात अजून नवीन नवीन लेणी टाकलेली. हा जुना नकाशा आहे तो. तर आता आपण पुढे जाऊया की आपल्याला इजिप्तमध्ये सुद्धा दिसतं. पण ह्याचा जो दर्शनी भाग आहे ना तो अप्रतिम असतो. पण आतमध्ये गेलं तर काय पाहायला मिळतं, नुसते खांब असतात किंवा मग नुसतं मग ते एक थडगं म्हणावं. एक साध्या मराठी सोप्या भाषेमध्ये त्याला थडगं म्हणजे आपण टूम म्हणतो. त्या राजाचं टूम वगैरे असतं. पण ह्याला आपण लेणी का म्हणतो, कारण की ह्याचं सुद्धा छन्नी हातोडीचाच वापर झालेला आहे. आता आपण पुढच्या स्लाईडवरती जाऊ. तर इटलीमध्ये सुद्धा अशाच टाईपचे टूम्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पुढे जर गेलो तर आपल्याला काय आहे तर हे लायसियनमध्ये म्हणजे टर्कीमध्ये सुद्धा अशा टाईपचे बाहेरून अप्रतिम दिसतं. पण आतमध्ये वास्तविक तुम्हाला आतमध्ये जातासुद्धा येत नाही आणि त्या आतमध्ये सोडतसुद्धा नाही आहे. काय स्पेशल परमिशन घेतली आर्किओलॉजी डिपार्टमेंटची घेऊन आपण आत जाऊ शकतो. सुदैवाने मी ह्या 4-5 देशामध्ये फिरून ह्या लेण्या अभ्यासासाठी पाहिलेल्या आहेत तशा. एनिवे, पण इस्रायलमध्ये सुद्धा आपल्याला अशा टाईपचे टूल्स मिळतात. या फोटोच्या आधारावरती तो आपल्याला कळतं की बाबा हे कशा टाईपचे असणार. आणि आपल्या ह्याच्यामध्ये लगेच आपण भारतीय आहोत म्हणून आपण म्हणतो की आमच्याच लेण्या छान असं नव्हे. पण तुम्ही जर तुलना जर केली तर चायनामध्ये सुद्धा आपण पुढे जाऊया. चायनाची सुद्धा बघूया. ह्या पेट्रा जॉर्डनमध्ये सुद्धा आहे. आणि महत्त्वाचं काय की भारताच्या अगोदर म्हणजे आपण असं सुद्धा म्हणतो इसवी सन पूर्व 1000 BC सुद्धा म्हणू शकतो की तिथेही सुरुवात झालेली आहे. पण आपल्याला हे सुद्धा कल्पना आहे की इंडो रोम ट्रेड वगैरे होता. आणि महत्त्वाचं असं आहे की आपण जेव्हा दुसरी संस्कृती आपल्याकडे येते तेव्हा बरेचसे स्कॉलर्स मंडळी जे आहे लेणीचा अभ्यासक जे करतात किंवा इतर अभ्याससुद्धा करताना ते म्हणतात नाही सगळं हे आमच्या इथंच झालेलं आहे. वास्तविक आमची संस्कृती आपली ती श्रीलंकेला जाते, इंडोनेशियाला जाते ते चालतं. पण दुसरीकडून जर काय आलं तर ते आपल्याला आधी वाईट वाटतात, हे कसं काय सगळं आमच्या इथेच झालं असावं म्हणून. तसं नाही आहे. यू हॅव टू बी व्हेरी पायस, यू शुड बी व्हेरी न्यूट्रल अभ्यास करताना. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो वारसा आहे आपला, पुढे जाऊन आपण बघूया आपला जो वारसा आहे तो हा सगळ्यांचाच आहे की एका धर्माचा किंवा एका ह्याचा असं नाही आहे. आता आपण पुढे जाऊया. नष्के रुस्तममध्ये सुद्धा हे असे टूम्स आहेत. दारियसचा जो आहे फर्स्ट ग्रेट, सुदैवाने देवकृपेने मला हे जाता आलं इथे मी पाहिलं. पण आम्हाला वरती जाऊन देत नव्हते. आतमध्ये फक्त एक थडगा आहे याच्यामध्ये, 3 याच्यामध्ये थडगा आहे. आमची एक सोसायटी कॉन्फरन्स झाली होती, प्रोफेसर शिंदे यांनी आयोजित केली होती, वसंत शिंदे सरांनी. आम्हाला हे जाता आलं इथे. तर हे आम्हाला आमच्या नशिबात हे आम्हाला पाहायला मिळालं. तर पण जेव्हा आपण तुलना करतो तर आपल्याला कळतं की खरोखरच म्हणजे आपली किती सुबक आहे आपल्याला हळूहळू पुढे गेल्यावर कळेल. तसंच चायनामध्ये सुद्धा डुनहांग जो आहे ती साईट, डुनहांग आणि किझिल म्हणून ह्या 2 साईट्स आहेत. पण ह्याची प्रसिद्धी कशासाठी तर फक्त पेंटिंगसाठी. तर तिथले जर पेंटिंग जर आपण पाहिले तर तिथे सुद्धा जातका कथा आहेत, सगळं लाईफ ऑफ बुद्धा, प्रिव्हियस बर्थ ऑफ बुद्धा. पण तिथं पेंटिंगच्या शिवाय दुसरं तिथं तुम्हाला काहीच पाहायला मिळणार नाही आहे. म्हणजे जे आर्किटेक्चर फीचर जे आपण पाहतो तर ते कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाही आहे. आणि ह्या रंगाच्या बाबतीत इथं सांगायचं झालं तर एक ब्राऊन, चॉकलेटी आणि निळा ह्याचा वापर जास्त झालेला आहे. आपण पुढे गेल्यावर पाहूया अजंठाला गेल्यावर काय होतं. दुसरं दक्षिण कोरियामध्ये त्यांच्याकडे ग्रेनाईट आहे. अख्ख्या सिओलमध्ये सगळा ग्रेनाईट दगड असल्यामुळे फार कठीण होतं त्यांना लेणी. पण त्यांना भारतातल्या लेणीची कल्पना होती, त्यातल्या अजंठाची. आणि गुप्ता पिरियड म्हणतो किंवा वाकाटकची जी पिरियड आहे ती त्यांना ती कल्पना होती. मग त्यांनी एक आर्टिफिशियल गुफा तयार केली. ती आहे 7व्या शतकातली. त्याचा प्लॅन आपल्याला इथे दिसायला मिळतो की मागे ॲपसाईडला आहे, ऑलमोस्ट सर्क्युलर आहे हा प्लॅन. आणि त्याच्यामध्ये हे सगळं आर्टिफिशियल त्याची दगड असे रचून त्यांनी ही लेणी तयार केलेली, अगदी डोंगराला लागूनच केलेली आहे.
आपल्याला कळत नाही, आपल्याला वाटतं नॅचरलच आहे, पण वास्तविक ही आर्टिफिशियल केव्ह, त्याला ग्रॅटो म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जो हा बुद्धाची जी इमेज आहे ती अगदी व्यवस्थित कम्पेअर करू शकतो गुप्ता स्टाईलची जी आहे भारतातली. पण भारतामध्ये आता छन्नी हातोडीचा जो वापर असं जर म्हटलं तर धोलावीरामध्ये आपण लेणीच्या थोडंसं बाजूला जाऊया. तुम्ही मला एक्सक्यूज करा, कारण माझं काय होतं की बरेच वेळा रिपिटेशन पण होतं आणि कधी कधी मी विषयाच्या बाहेर जाऊन पुन्हा आत येतो. मग त्याचं कारण असतं काय, त्याला काहीतरी कारण असल्यामुळे बाहेर जाऊन पुन्हा विषयाशी पुन्हा हे निगडीत होऊन जातो. तर प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये काय की हा जो रिझर्वॉयर आहे पाण्याचा, हा धोलावीराचा सगळ्यात पहिलेचा आहे. म्हणजे आपण 2000 BC सिरका म्हणू शकतो. सिरका म्हणजे साधारण म्हणायचं त्याला. त्याची डेट मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे, पण आपण इसवी सन पूर्व 2000 म्हणू सहज म्हणू शकतो. त्यानंतर आपण केरळमध्ये येतो. केरळमध्ये अंडरग्राऊंड चेंबर्स आहेत. हे आयन एज म्हणजे मेगॅलिथिक कल्चर ज्याला म्हणतो, पण आतमध्ये ह्या नुसत्या साध्या खोल्याच आहेत. तर ह्याच्यानंतर मग आपण जातो बारावळच्या लेणीमध्ये. तर हा 1975 सालचा जो फोटो आहे, 10वीला असताना म्हणजे सांगायला हरकत नाही आहे. एक मजेशीर गोष्ट आहे की आम्हाला एक साधू म्हणजे ऋषी जो आम्हाला मिळाला होता, तो लोमस ऋषी आला जे आपण म्हणतो, आम्हाला म्हणजे 75 साली फारच अवघड होतं, कठीण. तर त्यावेळेसचा हा फोटोग्राफ आहे. आणि मी जसं म्हटलं की लाकडाचा वापर ते लोक करत असं, त्यांना कल्पना नव्हती की आपण दगडात काम करतो म्हणून झोपडीसारखं त्यांनी केलं. पण असं करायची काही गरजच नव्हती. पण त्यांना कल्पनाच नव्हती की आपण कुठल्या मीडियममध्ये काम करतो. मग हळूहळू प्रगती होत गेली. त्याचा विकास कसा होत गेला हे आपण आता बघूया हळूहळू. आता हे लोमस ऋषीचं जे फसाड ज्याला म्हणतो, दर्शनी भाग आहे, हा अगदी उत्कृष्ट आहे. म्हणजे हत्ती आणि स्तूप एकाच्या मागे एक, वन ऑफ द बेस्ट मास्टरपीस म्हणता येईल. पण आपण फक्त सुरुवातीला लक्ष द्यायचं की हा जी आर्च आहे तिला आपण विकास म्हणतो, डेव्हलपमेंट. तर विकास लेणीमध्ये काय काय होतो, म्हणजे पिलरमध्ये होतो, प्लॅनमध्ये होतो, आर्चेसमध्ये होतो, ग्राउंड प्लॅन, स्तूपामध्ये होतो. अशा बऱ्याचशा गोष्टीमध्ये तो विकास होत जातो. पण तसंच करताना पुढच्या काळामध्ये सुद्धा कन्व्हेन्शन डाईज हार्ड, म्हणजे ती फॅशन पुन्हा यायला लागते. ते आपण पुढे अजंठाला गेल्यावर बघूया. हे आहे गुंटुपल्लीचं चित्र. पण सुरुवातीला बरेचसे स्कॉलरला गुंटुपल्ली किंवा तुळजालेणी जुन्नरची आणि कोंडिवटेचं जो चैत्य आहे त्यांना असं वाटलं की समकालीन आहे, एकामागे एक, म्हणजे लोमस ऋषीच्या नंतर हे येतं. पण हल्ली काय स्कॉलर लोकांच्या मते तसं नाही आहे. ते इसवी सन 200, इसवी सन 100 असं जातं. वास्तविक लोमस ऋषी 272 इसवी सन पूर्व आहे. पण हे खोडून लावलेलं आहे की ते बरोबर, तो प्लॅन तसा त्यांनी घेतला आहे, पण फार नंतरच्या काळात घेतलेला आहे तो. म्हणजे भाज्याच्या नंतरसुद्धा आपण म्हणता येईल की भाज्याच्या नंतरसुद्धा गुंटुपुल्ली असू शकतं. भाज्याच्या नंतरसुद्धा भाज्याचं आपण बघूया, भाज्याच्या नंतरसुद्धा गुंटुपल्ली असू शकतं, तुळजालेणी असू शकतं आणि कोंडिवटे. त्याचा अभ्यास बरेच लोकांनी केलेला आहे आणि ते शिक्कामोर्तब झालेला आहे की ते इसवी सन पूर्व नाही आहे म्हणून. तर भाज्याची लेणी म्हणजे आता गंमत काय की डायरेक्ट आपण बिहारवरून मध्ये कुठेच काय डोंगर नाही आहेत का, मग अगदी महाराष्ट्रात कसे आले तो एक, मग असे काय काय प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केलेले नाही आहेत. काही लोकांनी केलेत, काही लोक करतायत अजूनसुद्धा. आर्किओलॉजी म्हणा, आर्ट हिस्ट्रीमध्ये असे हरप्पन स्क्रिप्ट ज्याला आपण म्हणतो तिथून सुरुवात जर केली, अशा काही गोष्टी अजून आपण त्याला डिसायफर केलेलं नाही आहे. आता आपण पुढच्या स्लाईडला जाऊया. भाजाचं वैशिष्ट्य काय की हे आपण नीट व्यवस्थित जर पाहिलं ही ओपन आर्च म्हणतो, कुठेही दरवाजा नाही आहे त्याला. आणि ह्याला आपण सर्कम ॲम्ब्युलेशन प्रदक्षिणासाठी ह्याली आईल्स म्हणतो. लेफ्ट आईल हा राईट आईल आहे, मध्ये स्तूप. आणि लाकूड जो वापरलेला टिंबर, टीक वूड, म्हणजे आपण त्याला सागवान म्हणूया. बरेचसे तुळ्या जे आहेत ते नंतर ASIने रिपेअर केलेले आहेत. पण ह्याची गंमत काय की इथे 172 छोटे छोटे छिद्र आहेत. ते बरोबर अलाइनमेंटमध्ये सगळे 172 आहेत. इथे एक यक्षी आहे आणि इथं स्कल्पचर्स तुम्हाला जास्त पाहायला मिळणार नाही आहे. म्हणजे मूर्ती जे म्हणतो आपण फक्त त्या 19 नंबरच्या विहारामध्ये पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये काय आहे की डॉक्टर सुरेश जाधव म्हणजे आमचे वडील ह्यांनी जुन्नरवरची PhD केलेली आहे. आता बर्जेस काय म्हणतो की अमुक अमुक लेण्याद्रीच्या मागे अमुक अशी एक लेणी आहे, 4 ओळीमध्ये म्हणतात बर्जेस. जेम्स बर्जेसचं नाव घ्यायचं कारण की केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया 1880 जे त्यांनी जो खंड केलेला आहे त्याला आम्ही बायबलच कन्सिडर करतो, किंवा भगवद्गीता. जे काय जर लेणीचा अभ्यास जर करायचा असेल तर केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया. त्याची डेटिंग जरी चुकलेली असेल बर्जेसची, जेम्स बर्जेस आणि फर्ग्युसन, बर्जेसची जरी डेट जर चुकलेली जरी असेल तर त्या काळामध्ये किती अवघड परिस्थितीमध्ये ह्यांनी हे लेणीचा सगळा अभ्यास केलेला आहे. आपण ब्रिटिश लोकांना नेहमीच शिव्या घालतो, त्यातल्यात मी तर घालतो नक्की, पण त्यांनी चांगलंसुद्धा काम केलेलं आहे. त्याच्याच उलट पोर्तुगीज लोकांनी फार नासधूस केलेला आहे, ते आपण पुढे बघूया. तर हे दाखवण्याचं कारण काय की हा जो आयसोलेटेड चैत्य आहे, बर्जेसला जाताना आलं तर म्हणलं तिथे कठीण जागा आहे आणि 4 ओळीमध्ये लिहितो किंवा ह्याच्याच्या मागे अजून एक चैत्य आहे, एक लेणी आहे, चैत्य पण म्हणत नाही. पण सुरेश जाधव PhD करताना त्यांनी काय दोर लावून, त्यावेळेस थोडंसं अवघड होतं, आता थोडंसं सोपं आहे. तर त्यांनी पाहिलं की हे जे फुलं जे दिसतात आपल्याला दगडामध्ये, तर ते सुरेश जाधवांचं म्हणणं आहे की हे इथं सुद्धा लाकडाचे फुलं, कारण हे अलाइनमेंटमध्ये सगळे होल आहेत. तर एक डिझाईन डेकोरेशन पर्पजसाठी त्यांनी हे लाकडाची जी फुलं ते लावणे शक्यता आहे, म्हणजे इट इज हायपोथिसिस.
तर त्या होलचा दुसरा उपयोग काय होऊ शकतो, मग ह्याचीच पाहणी मग तुम्हाला इथं पुढे दिसते. आता नंतर मग आपण आतमध्ये गेल्यानंतर हा जो स्तूप अगदी याला सिंगल ड्रम म्हणतो, कुठेही नक्षीकाम नाही काय नाही. आणि ते गुळगुळीतपणा, काही लोकांचं म्हणणं आहे की मौर्य काळाचं तिथून कॉपी केलेलं आहे, बराबरपासून असू शकेल. पण ही जी हार्मिका लूज जी हार्मिका आहे ती बाहेरून आणलेली आहे आणि ती बसवली त्याच्यावरती. ते सगळ्यात प्रथम पहिली हार्मिका आपल्याला या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते, अगदी साधी सोपी. आणि वरती एक चौकोनी किंवा गोल होल असतं त्यामध्ये छत्र बसवण्यासाठी. सुरुवातीला लाकडाचं छत्र असायचं, नंतरच्या काळामध्ये म्हणजे लेट हिनायना पिरियड म्हणतो. आता एक दुसरं महत्त्वाचं सांगायचं झालं तर हिनायना आणि महायाना हे असे दोन पंथ होते. आता बरेचसे टर्म्स नवीन नवीन या काळामध्ये नवीन नवीन टर्मिनॉलॉजी वापरायला लागलेत लोक. अगदी हरप्पनपासून पॅलिओलिथिक जे म्हणतो आम्ही, म्हणजे आधी मानवची जी दगडी हत्यारं, ते सगळे टर्मिनॉलॉजी आणि ह्या आर्टिस्टिक टर्म्स. पण आपल्या साध्या सोप्या भाषेत जर आपण हिनायना म्हटलं, त्याच्यामध्ये लॉर्ड बुद्धाचं कुठेही ह्युमन ह्याच्या फॉर्ममध्ये दिसत नाही आहे आपल्याला. दे आर सिम्बॉलिक. ते बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की ही इज वर्शिप्ड इन अ फॉर्म ऑफ सिम्बॉल्स, म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो स्तूप, ट्रीन, रेलिंग, विदाऊट रेलिंग, व्हील ऑफ लाईफ, डिअर अँड बुद्धपाद, म्हणजे पादुका जे म्हणतो आपण, हे बुद्ध इज वर्शिप सिम्बॉलिकली, हे हिनायनामध्ये. आणि नंतरचा काळ असतो लेट हिनायनामध्ये. लेट हिनायनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा तुम्हाला नेवर फाइंड बुद्ध इमेज. तुम्हाला महायानाच्या काळामध्ये बुद्ध इमेज म्हणजे लिव्हिंग फॉर्ममध्ये, म्हणजे आयकॉनिक फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हे छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात जर ठेवल्या तर आपल्याला लेणीचा अभ्यास करायला फार सोपा जातो. आता इथं दुसरं हे पिलर्स, त्याला आपण रेकिंग ऑफ द पिलर्स म्हणतो. हे 4 का 6 इंच हे तिरपे केलेले आहेत. आणि त्यांना हे कळत नव्हतं की पिलर्स हे कधीच सिलिंगला सपोर्ट करत नाही आहे. रॉकेट आर्किटेक्चरमध्ये कुठलेही पिलर्स जे आहेत ते 2 कारणासाठी आहेत. एक म्हणजे ते सर्कमॲम्बिशन, प्रदक्षिणासाठी असतं, इकडून जाऊन स्तूपाच्या मागून यायचं चैत्य असेल तर. आणि बऱ्याचशा वेळेला डेकोरेशन पर्पजसाठी, विहारामध्ये सुद्धा महायानामध्ये डेकोरेशन पर्पजसाठी असतं. आपण खंडाळ्याच्या घाटातून जेव्हा रेल्वे जाते त्याला कुठे सपोर्ट असतो? ते रॉकेट म्हणजे काय, हे बांधकाम नव्हे, तर हे आहे उत्खनन करतो आहे आपण, ह्यातलं दगड काढून घेतो आहे आपण. आपण कन्स्ट्रक्शन बांधकाम करत नाही, मंदिर बांधत नाही आहे. हे यातून दगड करून अनवॉन्टेड रॉक तो बाहेर फेकून देतो आहे. त्याला अनस्किल्ड लेबर आणि स्किल्ड लेबर लागतात. आपण बरेचशा फोटो असल्यामुळे आपण थोडं फास्ट जाऊया. त्याची रचना अशी आहे, तर इथे एक शिलालेख सापडतो. भारतातला एकमेव लाकडावरती शिलालेख इंजिनियरनी सापडला होता आणि साहेबांनी त्याच्यावरती आर्टिकल लिहिलं. कारण असिस्टंट लोकांना त्याचं महत्त्व किंवा त्याला अभ्यास करायची इच्छा नसेल तर साहेब लोकांना, सर हे असं इथं आहे, मग ते पहा. मग साहेबांनी आर्टिकल लिहिलं, असं बरेच वेळेला झालेलं आहे. पण ह्याच्यामध्ये हिनायनामध्ये काय होतं की ह्या भाज्याला अगदी फार पुसट, आता हे बुद्धाचे इमेजेस, बुद्धा सिटेड इन पद्मासन इन धर्मचक्र प्रवर्तन मुद्रामध्ये आहेत. आता तर हा जुना फोटो आहे, म्हणजे 20 वर्षापूर्वीचा आहे. आता ते हळूहळू फेंट होत चाललेले आहेत. ह्याच्यावरती प्लॅस्टर नसतं, एक लाईम वॉश देतात आणि त्याच्यावरती मग पेंटिंग करतात. पुढे जाऊन बघूया आपण. नाही, तुम्हाला इथे वोटिव्ह स्तूपा, म्हणजे एखादा भिक्खू ऑफ हायर ऑर्डर म्हणतो आपण त्याला, हायर ऑर्डरचा असेल तर त्याच्या नावाने, जसं आपण मेमोरियल स्टोन म्हणतो, विरगळ म्हणतो, तशाच टाईप ह्या 14 हे भाज्याला अप्रतिम, हे अप्रतिम म्हणजे काय काय जे हार्मिकाभर सुंदर आहे. आणि त्याच्यावरती शिलालेखसुद्धा आहे. शिलालेखाचा अभ्यास आता आज आपण घेत नाही आहे, कारण शिलालेख हा फार मोठा विषय आहे. शिलालेखाचा अभ्यास किंवा लिपीचा अभ्यास घेत नाही आहे. पण बरेचसे जे सगळे शिलालेख आहेत ते ट्रान्सलेशन झालेले आहेत. ज्याला लिपी वाचता येत नसेल ते ट्रान्सलेशन पाहिलं तरी काय हरकत नाही आहे. कारण लेणीचा अभ्यास करताना तुम्हाला सगळे ॲस्पेक्ट्स एकत्र घ्यावे लागतात. नुसतं एक लेणी किंवा कुठला अभ्यास, जुन्नर म्हणून फक्त मला जुन्नरच करायचे तसं नाही, किंवा नुसतं मी अजंठा करतो म्हटलं तर तुम्हाला जुन्नर पाहिल्याशिवाय अजंठा करता येणार नाही आहे, किंवा कानेरी, असं कुठलीही साईड्स. हा जो विहार आहे, ह्याचे बरेचसे स्तंभ जे आहेत, एक कुठला तरी एक पिलर जर ओरिजिनल असल्यामुळे मग नंतर ASIने हा RCCमध्ये केलेले आहेत. त्यातले 19 नंबरचा विहार आणि हा तो चैत्य, हेच 2 महत्त्वाचे आहेत. जसं जसं भिक्खू लोकांची पॉप्युलेशन वाढत जातं त्याप्रमाणे लेणीचा जो समूह आहे तो वाढत जात असतो. आता हा इंद्र आणि सूर्य ह्याला डिसायफर केले बरेच लोकांनी. पण आमचा एक मित्र आहे अजित कुमार, तो म्हणतो ना हे एक बौद्ध स्टोरी आहे म्हणतो. त्याचा लेख जर कोणी, मी ईमेल देतो, जर कोणाला तो लेख हवा असेल तर मी तो शेअर करायला तयार आहे. वास्तविक हे इंद्र सूर्य नाही आहे. बरेचसे लोक म्हणतात इंद्र सूर्य आहे, पण नवीन रिसेंट जो अभ्यास झालेला आहे तर तो असा म्हणतो. लोकांचे मतभेद किंवा मतं काय कधी कधी वेगळे असू शकतात, नाही असं नाही, पण तो जे बोलतो ते सेन्सिबल वाटतंय की हे इट्स अ बुद्धिस्ट स्टोरी. एनिवे, आता आपण पुढे जाऊया. आता आपण येतो इसवी पूर्व 100 म्हणता येईल ह्याला. उदयगिरी खंडगिरी जे आहे भुवनेश्वरपासून एक 6 किलोमीटर अंतरावरती. आता जिथं दगड जो अवेलेबल असेल, म्हणजे उदाहरणार्थ तिथं ग्रेनाईट होता म्हणून तिथं ग्रेनाईटमध्ये केलं, कुठे बाराबरमध्ये. महाराष्ट्रामध्ये नंतर बेसाल्टचे पण बरेच व्हरायटी आहेत. आपण काळा पाषाण म्हणतो, त्यात अनेक व्हरायटी आहेत. हा सँडस्टोनमध्ये केलेला आहे.
सँडस्टोन हा इतका चांगल्या क्वालिटीचा नसल्यामुळे ह्याचं वेदरिंग हव्यामुळे, पाण्यामुळे, पावसामुळे हा वेदरिंग फार लवकर होतो आहे आणि हे बरेचसे जे इथले जे मूर्ती वगैरे आहेत ते अगदी नाहीसे होत चाललेले आहेत. तर इथे आपल्याला एक ह्या जैन भिक्खूंसाठी कोरलेल्या ह्या लेण्या आहेत, उदयगिरी, खंडगिरी. तिथे हाती गुंफामध्ये एक शिलालेख आहे खारवेलचा. खारवेल राजाला फक्त त्या शिलालेखामुळेच आपण ओळखू शकतो. बाकी टेक्स्च्युअल रेफरन्सेस कुठेही मिळत नाही आहे. तर हा एक फॉरेस्ट सीन आहे. 2 भिक्खूंच्या ज्या जैन भिक्खूंच्या ज्या खोल्या आहेत त्याच्यामध्येच हा तुम्हाला बाहेर सगळे सुंदर सुंदर असे छोटेसे, पण त्याला आपण मीडियम रिलीफ म्हणतो. म्हणजे अगदी बाहेर बाहेर भिंतीपासून बाहेर येत नाही. जसं आपण भारूत म्हणतो, भारूतपेक्षा बेटर आहे. भारूत अमरावतीचा जो स्तूप आहे त्याचे जे आपण जे मूर्ती पाहतो ना त्याच्यापेक्षा अनेक पटीने बाहेर आलेले आहेत म्हणजे भिंतीपासून. त्याला आपण मीडियम रिलीफ म्हणू शकतो. तर हा एक हंटिंग सीन दाखवलेला आहे. तर तिथले एक तुम्हाला एक आयडिया आहे की तिथले कसे आहेत. अगदी साध्या टाईपचे बऱ्यापैकी ते साधेच लेणी आहेत. ते एकत्र 25 का 24 लेणी आहे उदयगिरी आणि खंडगिरी मिळून. आणि मला हे दाखवण्याचं कारण काय की हे वॉरियर्स आहे ज्याला आपण हे म्हणतो द्वारपाल म्हणू शकतो काय, तिथं फिमेल द्वारपालचं सुद्धा आपल्याला उदयगिरीमध्ये पाहायला मिळतं. शक्यतो फिमेल द्वारपाल आपल्याला वेस्टर्न इंडियामध्ये पाहायला मिळत नाही आहे. एनिवे मग आपण येतो पुढे. ह्याला आपण ब्रॅकेट फिगर्स म्हणतो किंवा लो रिलीफमध्ये फ्लाईंग हॉर्ससुद्धा येतो. आता फ्लाईंग हॉर्स म्हणजे हा ग्रीक रोमन जे म्हणतो ना म्हणजे त्याचा इन्फ्लुएन्स आपल्याला दिसतो. कारण की यवन ज्याला म्हणतो आपण, आता यवनाचा हा विषय फार मोठा आहे. यवन म्हणजे ग्रीक्स, इंडो ग्रीक ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा ह्याच्यामध्ये कारागीर इंजिनियर्स काम करत होते त्यावेळेस. मग त्यात काही शंकाच नाही, कारण आपल्याला कल्पना आहे की पेरिप्लिस ऑफ द युथेरियन सीमध्ये सुद्धा उल्लेख आहे. आणि हे इंडो रोमन ट्रेड हा एक मोठाच विषय येतो की म्हणजे आपलं जुन्नर, नाणेघाट हे आपण पाहतो. कल्याणला कसं ते जोडलेला जो आहे तो एन्शंट पास तो बघूया. आता आपण जातो पितळखोऱ्याला. शक्यतो मी सिक्वेन्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडंसं पुढे मागे होईल म्हणजे ह्या लेणीचा जो कंटिन्यूस क्रोनॉलॉजी म्हणतो ना डेटिंग करताना पहिलं कुठले दुसरं कुठले साधारण तसं घेतलेलं आहे. आता ह्याच्या पितळखोऱ्याचा हा दगड, आता आपल्याला दगडाची प्रॉपर्टीज माहिती पाहिजे की दगड चांगला आणि वाईट का. चांगले चांगले स्कॉलर्स असे म्हणतात की दगड खराब लागला म्हणून ही लेणी सोडून दिली. वास्तविक भारतामध्ये असं कुठेही नाही की कंप्लीट लेणीचा जो समूह आहे तो सोडून दिलेला आहे. काही पोर्शन्स सोडले गेलेले आहेत. ते आपण अजंठाच्या वेळेत बघूया कसं. हा दगड तसा वाईट म्हणजे का म्हणतो आपण, कारण एक मोठा रेड बॉल आणि ग्रीन बॉल असा एक पट्टाच्या पट्टा कंप्लीट साईडमधून गेलेला आहे तो. तुम्ही जर पाहिलं तर छोटे छोटे मिनिएचर आर्चेस हे आपल्याला हिनाण्या ह्याच्यामध्ये दिसतं आपल्याला बरेचसे, आणि नंतर ते मायनामध्ये सुद्धा येतात पुढे. पण हा बराचसा सगळा दर्शनी भाग सगळा कोसळलेला आहे. आणि तो रेड बॉल आणि ग्रीनवरती बराचसा अभ्यास, कारण माझा भूशास्त्राचा आणि लेणीचा संबंध कसा आहे की भूशास्त्र आणि आर्किटेक्चर हाऊ दे गो हँड इन हँड. तो मूळ माझा PhDचा विषय तो आहे. म्हणजे औरंगाबादचा जो एक ग्रुप घेतला, अजंठा, पितळखोरा आणि औरंगाबाद प्रॉपर हे 3, आणि मुंबईचे कोंडिवटे, मंडपेश्वर, जोगेश्वरी, काणेरी असे 5 जो समूह आहे त्याचे तुलनात्मक अभ्यास करून दगडामध्ये काय म्हणजे वाईट दगडामध्ये चांगली मूर्तीसुद्धा करता येते, चांगल्या दगडामध्ये सुद्धा वाईट काय आर्टिस्ट लोकांनी केलेलं आहे. म्हणजे आर्टिस्टचं यात फार महत्त्व आहे. आर्टिस्ट आणि दगड हाऊ दे गो हँड इन हँड. तर इथं प्रॉब्लेम काय झालेला आहे, जरी दगड खराब लागला आतमध्ये तरीसुद्धा त्यांनी लेण्या कोरलेल्या आहेत. आणि जिथं तुमचे भित्ती वगैरे बाहेरचे जे पडलेले असतात हे छोटे छोटे इथं तुम्हाला क्लिअर दिसणार नाही आहे, पण आतमध्ये प्लॅस्टर वगैरे भिंतीला. ह्याचा काय अर्थ होतो की वीट किंवा दगड, घडवलेलं दगड ह्याचं ते बांधकाम करून त्यात ते राहत होते. त्यात काय शंकाच नाही. ह्याचे एव्हिडन्सेस आपल्याला खूप मिळतात. तर आपण पुढे जाऊया. आतमध्ये जो स्तूप आहे सगळे रिस्टोर्ड पिलर्स, काय काय ओरिजिनल पिलर्स आहेत. स्तूप तुटलेला आहे. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं काय की याच्यामध्ये पेंटिंग्स आहेत. मग आता तुम्ही म्हणा हिनाण्यामध्ये कसं काय महायानाची पेंटिंग आले, तर महायानीस लोक जे 5व्या शतकामध्ये, आपण सरासरी म्हणजे सिरका म्हणजे अप्रॉक्सिमेटली 5वं शतक म्हणायला काय, जिथं बुद्धाची इमेज आली रॉक कट आर्किटेक्चरमध्ये आयदर इन पेंटिंग ऑफ स्कल्पचर, डोळे झाकून सांगायचं 5th सेंचुरी, काय हरकत नाही आहे. फक्त जुन्नरचा जो कंप्लीट समूह आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही बुद्धाची मूर्ती किंवा पेंटिंग पाहायला मिळत नाही. आपण पुढे गेल्यावर बघूया. ते लेट हिनाना केव्स. लेट म्हणजे 2nd सेंचुरी, इसवी सन 200च्या पुढे, 220, 210 असं जर म्हटलं तर चालतं. आणि इसवी सन पूर्वचे जे आहे भाजा, कारला, बेडसा, कोंडाणे, अजंठाचे जे 5 लेण्या ते इसवी सन पूर्व आहे. ते आपण पुढे गेल्यावर बघूया. आता पुढे ह्याला आपण एन्शंट कॉन्झर्वेशन म्हणतो. हे जे दगड कॅव्हिटी म्हणजे एक भगदाड पडलेलं असतं. जेव्हा लेणी कोरताना तुम्हाला एखादं भगदाड, त्याला आपण इंग्रजीत ते कॅव्हिटी म्हणतो. त्या कॅव्हिटीमध्ये ह्यांनी काय केलं, हे घडवलेले दगड बसवून त्याच्यावरती छोटंसं लाईन प्लॅस्टर आणि छोटंसं मड प्लॅस्टर लावून त्यांनी हे पेंटिंग्स केले होते. कालांतर तर हे मड प्लॅस्टर पडलं. मग आता आज आपल्याला दिसतं हे ड्रेस स्टोन्स आतमध्ये टाकले होते. वास्तविक ड्रेसिंग ऑफ स्टोन, दगड घडवणं हे आम्हाला हरप्पनच्या काळापासून आपल्याला कल्पना आहे की दगड घडवणे हे हरप्पन काळापासून आपल्याला माहिती. कुंतशिला आम्हाला घडवलेले दगड इसवी सन पूर्व 2300, इसवी सन पूर्व 2300, 2300 BC मध्ये आम्हाला मिळतं.
नंतर आपण येतो ह्याच्यामध्ये तिथले जे पितळखोरे जे छोटे छोटे जे भिकूंसाठी जे खोल्या आहेत त्याचा दुसरा फोटो नाही माझ्याकडे. आतमध्ये वोल्टेड सिलिंग आहे. वोल्टेड म्हणजे त्याला वॅगन शेप म्हणतो. रेल्वे गाडीचा जो डबा असतो त्याला आपण वोल्टेड सिलिंग म्हणतो. काय मराठीमध्ये गजपुष्टसुद्धा म्हणतात. थोडंफार गजपुष्ट म्हणायला हरकत नाही. पण बाकीच्या तुम्हाला भारतामध्ये सगळ्या लेणीमध्ये तुम्हाला फ्लॅट सिलिंग मिळतं, अगदी फ्लॅट सिलिंग. फक्त ह्या पितळखोऱ्यामध्ये ह्या एक खोल्यांमध्ये काही खोल्यांमध्ये तुम्हाला ते वोल्टेड सिलिंग मिळतं. एनिवे आपण आता येतो कोंडाण्याची लेणी, म्हणजे कर्जतपासून जवळ आहे ते कोंडिवटे गाव. आता ह्याची गंमत काय की इथे दोनच वुडन रॅफ्ट, हा जुना फोटो आहे. हे पिलर सगळे नाहीसे का झालेत की ह्याच्यामध्ये एकेकाळी पाणी माती सगळं डेब्री जाऊन तो दगड सगळा जीर्ण होतो. आणि जेव्हा एस आय जेव्हा काम करते हे सगळे पिलर्स त्याच्यासोबत निघाले, कारण तो इतका दगड जीर्ण झाला होता. पण त्यांनी एक फार सुंदर काम केलं. एक 7-8 वर्षापूर्वी दगडामध्येच पुन्हा पिलर्स करून त्यांनी बसवलेले जातात. आणि हे जो ड्राफ्टर, ज्याला दोनच ड्राफ्टर शिल्लक राहिलेले आहेत. काय होतं प्रॉब्लेम असा की जेव्हा लेणीच्यावरती कोणी हक्क नसतो कोणाचा, किंवा तिथे वारसा नसतो, किंवा कोणाची ये जा नसती, कोणी पूजापाठ करत नसतं, त्याला आपण डेड मॉन्युमेंट म्हणतो. त्यावेळेस जो येतो आपल्याला रेडीमेड काय मिळालं तर तिथे आपली काय मूर्ती मांडणं हे असं बऱ्याचशा वेळेला भारतामध्ये होतं. पण जेव्हा साईट जेव्हा प्रोटेक्ट होती, स्टेट आर्किव्ह डिपार्टमेंट म्हणा किंवा सेंट्रल ASI करताना, एकदा प्रोटेक्ट झालं तर तुम्हाला काही करता येत नाही. मग ते मुद्दामून केलं असावं ह्याच्यावरती फार वाद चाललेला आहे सध्या. पण तो आता आपण बाजूला ठेवूया. पण हा लाकूड हा कसं बसवायचं, ह्याला खेळा वगैरे नाही आहे. हा डायरेक्ट आर्किट्रीवरती फिक्स होतो. इथे एक होल घेतात आणि हे असं अशी जोडणी होती. कुठेही खेळा न करता. त्याला इंग्रजीमध्ये मेल फिमेल जॉईंट म्हणतात, टेक्निकल भाषेमध्ये मेल फिमेल जॉईंट. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की जर कोणाला कोंडाण्याला जायचं असेल तर संध्याकाळी, कारण हे फेसिंग वेस्टला आहे, वेस्टला असल्यामुळे 15 ते 20 मिनटंच ऊन राहतं याच्यावरती. फार सुंदर डान्सिंग फिगर्स आहेत. आणि त्याच्याच बाजूला एक विहार आहे, तो सुद्धा महत्त्वाचा आहे. त्याच्यातसुद्धा भिकूंच्या खोल्या आणि रॉकेट बेंचेस आहेत भिकूंसाठी. तेच तुम्हाला सांगितले की हिनायना काळामध्ये बेंचेस त्या ह्याच्यामध्ये येतात. आणि लेट हिनायनामध्ये जवळजवळ ते नाहीसे होतात बाकडे. ते खाली जमिनीवरती झोपत असावेत. आणि महायानामध्ये तुम्हाला मिळतच नाही आहे. 1-2 जर एक्झाम्पल जर सोडले तर तुम्हाला मिळणार नाही आहे कुठेही बाकडा भिकूंसाठी झोपण्याकरता. नंतर त्याचं आर्किटेक्चर दाखवायचं कारण की इतकं सुंदर शैली आहे. हे तुम्हाला सगळीकडे अर्ली हिनायनामध्ये इसवी पूर्व ह्याच्यामध्ये तुम्हाला सुंदर मिनेचर आर्चेस. आणि हा जो मोटिव्ह आहे ना, हे तुम्हाला उदयगिरी खंडगिरीवरून येतं. कारण उदयगिरी खंडगिरी ह्याच्या आधी आहे. म्हणजे उदयगिरी खंडगिरीची जर डेट आपण पाहिली तर ह्याच्या आधी आहे. हे हे मगाशी आपण पाहिलं की डान्सिंग फिगर्स वगैरे हे फार सुंदर आहेत. फार थोडेसे तिथे एक यक्षसुद्धा आहे, तिथे एक शिलालेख आहे. आणि पावसाळ्यामध्ये दृश्य हे दाखवण्याचं कारण असं आहे की जर तुम्हाला कुठले स्पार्क पाहायचं असेल, त्यातल्या लेणीची जर पाहणी करायची असेल, कारण हे भटकंतीसुद्धा करतात काही मंडळी, त्याला आम्ही ट्रॅकर्स म्हणतो. ते सुद्धा फार सुंदर काम करतात. ते सुद्धा नवीन नवीन काय शोध लावतात, ते सुद्धा आपण पाहूया. पण त्याच्या आधी की तुम्ही पावसाळ्यात जर स्पार्क पाहिलं आणि उन्हाळ्यात किंवा तुम्ही हिवाळ्यात जर गेला तर तुम्हाला वेगवेगळी कल्पना येईल की अरे हे कसं दिसत असावं त्या काळामध्ये, 2000 वर्षापूर्वी 2200 वर्षापूर्वी कसं दिसत असेल. ही कल्पना देण्याकरता हा फोटो की पावसाळ्यात किती सुंदर हे दृश्य आहे. आपण नाशिकच्या चैत्यमध्ये जातो 18 नंबरमध्ये, की ह्या बरेचसे लोक काम करतात ह्याच्यावरती सध्या. म्हणजे मंजिरी भालेरावचं PhD थिसिस ह्याच्यावरती आहे कम्प्लीट ह्या समूहावरती. नाशिकवरती बोलायला तर 1-1.5 ताससुद्धा कमी पडेल. सध्या आमचे मित्र भोसेकर जे आहेत अतुल फ्रॉम नाशिक, त्यांची प्रस्तावना मीच लिहिलेली आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्हीसुद्धा पुस्तकं त्यांनी सध्या काढलेली आहेत. पण ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे एक बौद्ध चिन्ह आणि ट्रायस्केलियन म्हणून आहे. ट्रायस्केलियन म्हणजे त्रिरत्न. ते फक्त जुन्नरच्या त्या आयसोलेटेड आपण आधी जो फोटो पाहिला त्याच्यामध्ये ट्रायस्केलियन येतं. आणि ह्याच्यामध्ये भारतामध्ये 2च जागी आपल्याला हे ट्रायस्केलियन मिळतं. आणि हे म्हणतात की इट्स अ फॉरेन ओरिजिन, हे भारतात नसावं. तसंच मला वाटतं शेवटची एक लेणी तिथे एक घुबड आहे, त्याच्यावरती सुद्धा अभ्यास ह्या लोकांनी केलेला आहे या मंडळीने, की तो घुबड काय येतो, तो पर्शियन आहे वगैरे. तर त्यात आपण खोलात जायला नको. पण आत गेल्यानंतर आपल्याला असं स्तूप मिळतं. त्याचं इतर ड्रम आपण जे पाहिले भाज्या किंवा त्यापेक्षा हा बऱ्यापैकी उंच आहे. पिलर्ससुद्धा साधे आहेत, ऑक्टेगोनल पिलर्स. आणि पूर्ण घटाच्या बेस म्हणतो. वरती पिलर कॅपिटल्स नाही आहेत. लाकूड होणं असणार तिथे, पण ते गेलं तर लाकूड जातं कुठे. जेव्हा हे ओसाड असतात लेण्या, तर फायरवूड म्हणा किंवा दुसऱ्या बांधकामासाठी लोक पळून नेतात, का तिथे जे देखरेखच कोणाची नसती ना. नंतर येतो आपला हा स्पिंक्स ज्याला आपण म्हणतो. हा जो स्पिंक्स म्हणजे बॉडी ऑफ अन ॲनिमल आणि ह्युमन फेस म्हणतो. हे आपल्याला कारल्याला भाज्याला एक आहे, सेंटॉर आहे. आणि नंतर तुम्हाला जुन्नरला पाहायला मिळतं. तर दिस इज अ ग्रीक ओरिजिन. असं हे म्हणजे आपण ह्याच्यावर कळतं की यवनच होते आणि यवनच त्यात काम करत होते. इंजिनियर्स असो किंवा कारागीर असो, तो थोडासा इन्फ्लुएन्स राहणार. कारण जो कोण दान देतो, आता लेणी करताना तुम्हाला पैसा तर लागतोच. दान कोण देतं तर लोकल पीपल, मर्चंट ज्याला आपण व्यापारी म्हणतो. आणि खुद्द राजासुद्धा
म्हणजे हरिसेना ज्याला आपण म्हणतो अजिंठाला गेल्यावर पाहूया आपण अजिंठा काय एवढं सुंदर आहे. तो राजा स्वतःच आपल्या कॅपिटलमधून पैसा देत असतो. दुसरं हे ब्युटिफुल पिलर कॅपिटल्स म्हणजे ज्याच्यामध्ये काऊज दाखवलेले आहेत. हे उदाहरण बाकी आपण भाज्या बेडसेला आपण हॉर्स रायडर्स पाहतो. दुसरीकडे आपण हॉर्स रायडर्स बघतो. ह्याला कारल्याला सुद्धा पाहतो. पण इथे दे हॅव शोन बुल और मे बी दीज आर दी काऊज लाईक. सो दे आर दी काऊ रायडर्स लाईक ॲनिमल रायडर्स. आता आपण येतो अजंठाकडे. आता अजंठामध्ये 2 फेजेस आहेत. म्हणजे इथे एकूण 30 लेणीचा समूह आहे. आता अजंठावरती बरेच लोकांनी काम केलेलं आहे वेगवेगळ्या ॲस्पेक्टवरती. पण इथे सुरुवात करायला हरकत नाही की प्रोफेसर स्पिंग नावाचे जे अमेरिकन आताच नुकतेच वारले ते. 23 नोव्हेंबरला त्यांचं निधन झालं. त्यांच्यासोबत मी गेले 30 वर्ष काम करत होतो. त्यांच्याकडून किंवा आमच्या वडिलांकडून एक प्रत्यक्षात साईटवरती अभ्यास करणं वेगळं आणि पुस्तकातून वाचन करणं, लांबी रुंदी हाईट त्याची किती आहे आणि प्रत्यक्षात जे काय आहे तिथे जाऊन पाहणं यामध्ये खूप फरक पडतो. तर हा जो जनरल व्ह्यू जो आहे वॉटर स्प्रिंगच्या बाबतीत अजून सांगायचं झालं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो मायना काळ जो आहे 25 लेण्या ते 20 वर्ष झालं. ते आपण पुढे गेल्यावर पाहूया. पण तिथे आल्यानंतर शातवाहनाच्या काळामध्ये बरेचसे जे लेणी आहे शातवाहन काळाच्या म्हणजे कंटेम्पररी टू शातवाहन असं म्हणता येईल. जुन्नरच्या असो किंवा ऑल इज अर्ली केव्ज यू कॅन से दे आर कंटेम्पररी टू दी शातवाहन डायनेस्टी. त्या समकालीन म्हणतो. आता सेंट्रल स्पॉट त्यांनी घेतला आणि मी हा एक चांगलं एक उदाहरण नेहमीच देत असतो आमच्या विद्यार्थ्यांना की सेंट्रल स्पॉट या स्कार्पचा घेतलेला आहे. तर ते आणि खाली वाघोरा नदी आहे. आपण पुढे गेल्यावर पाहूया. पण सेंट्रल स्पॉट का घेतला मग ह्याचा अर्थ एक चांगलं उदाहरण द्यायला हरकत नाही की पूर्वी म्हणजे 25 वर्षापूर्वी मला आठवते की सिनेमा थिएटरमध्ये त्या तिकिटावरती सीट नंबर नसायचा. जसं दार उघडले की सगळे पळायचे चांगली जागा घेण्याकरता. तसं जेव्हा ते आले दे टूक द सेंट्रल पोर्शन. वास्तविक त्यांना कॉम्प्युटर कोणी नसावे पण ते त्याला तेवढी कल्पना होती की दगड कसा सिलेक्ट करायचा. वरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला इथं लेणी कोरलेल्या नाही आहेत त्यांनी. कारण की दगडामध्ये जॉईंट्स आहेत. जॉईंट्समध्ये भेगा आहेत. तिथे तुम्ही जर दगड कोरायला गेला तर ते एक छोटे छोटे पीसमध्ये सगळं बाहेर येणार. मग हा जो हार्ड जो रॉक आहे इथला मधला बेसाल्ट तो त्यांनी सिलेक्ट केला. काही लोकांचं मत असं होतं चांगले स्कॉलर्सचं की नदीजवळ असल्यामुळे त्यांना जवळ खाली म्हणून त्यांनी लेणी खाली कोरल्यावरती नाही. पण ते इट हॅज बीन रूल्ड आउट. कारण की वॉटर सिस्टम पाण्याचे टाके असतात. कमीत कमी 12 टाके आहेत अजंठाला. 10 ते 12 टाके आहेत. आता नंबर मी सांगत नाही यावेळेला. पण 10 कुठल्या लेणीच्या समोर आहे आणि 3 लेणी एक टाकं त्याचा वापर करत होते. सगळ्या लेणीला एक असायला हवं अशी काही गरज नाही आहे. तर त्यासाठी ते शेअर करायचे. पण पहिल्याचा जो ग्रुप आहे हा 9, 10, 9, 9, 10, 12, 13 आणि 15A अशा 5 लेण्या ह्या हिनाण्या काळातल्या आहेत. आणि मध्ये 3rd 4th सेंचुरीमध्ये तुम्हाला काहीच मिळत नाही आहे. काही स्कॉलरचं म्हणणं आहे ते कंटिन्युटी आहे. पण जेव्हा 10 स्कॉलर जेव्हा अभ्यास करतात आणि 8 लोकांचं जर सगळ्यांचं जर त्यांना असं वाटतं की नाही हे असं बरोबर आहे योग्य आहे तर मला असं वाटतं की त्यांना फॉलो करणं बरोबर राहील. इन्स्टेड ऑफ फॉलोइंग दोज 2 पीपल जे म्हणत नाही की नाही असं नाही 3rd 4th सेंचुरीमध्ये सुद्धा कंटिन्युटी होती तसं नाही आहे. 5व्या शतकातच नंतरचा जो महायानाचा जो काळ अजंठाला येतो तो आपल्याला पाहायला मिळतो 5व्या शतकामध्ये. पण साईट ही अप्रतिम जगप्रसिद्ध आहे. त्याची कारणं अनेक आहेत. एक कारण नाही आहे त्याला अनेक कारणं आहेत. ते आपण बघूया. जर वेळ मिळेल तर आपण सांगूया का. पण माझं विद्यार्थ्यांना सांगतो तुम्ही हे उन्हाळ्यात गेलं की असं दिसतं अजंठा आणि पावसाळ्यानंतर जर ऑगस्ट महिन्यात गेलं की अजंठा असं दिसतं. तो फरक आहे. म्हणून मी नेहमी स्टुडंट्सला आम्ही घेऊन जाताना व्ह्यू पॉईंटवरून नेतो. वास्तविक त्याचा रस्ता इथून आहे म्हणजे 1 नंबरपासून ते 26पर्यंत आहेत. तर तिथे 9 नंबर 10 नंबर चैत्य आहे हिनायाना काळातला. 19 आणि 26 आणि 29 असे 3 हे चैत्य. 29 जो अर्धवट सोडलेला आहे. तर तसं बघितलं तर मग 4 चैत्यगृह आहेत. बाकी सगळे विहार आहेत. पण हिनायाना काळामध्ये विहारामध्ये बुद्धाची मूर्ती नसती. पण महायाना काळामध्ये ह्या विहारामध्ये बुद्धाची येते. मी तुम्हाला सांगितलं की टर्मिनॉलॉजी बदलत राहते की काही लोक विहारा कम चैत्य असं सुद्धा म्हणतात त्या अजंठाच्या विहाराला 5व्या शतकातले. तसं नाही आहे. तो विहारच आहे. त्यात भिकूंच्या खोल्यासुद्धा आहेत. लॉर्ड बुद्धाची मूर्ती आहे श्राईनमध्ये. तर तुम्हाला तिथं प्रार्थना करायची तिथं करू शकता. मेडिटेशन करायचं तिथं करू शकता किंवा तुम्ही चैत्यमध्ये जाऊ शकता. जशी तुमची पॉप्युलेशन वाढतं त्याप्रमाणे हे वाढत गेलं. पण त्याच्या पुढे जाऊया आपण की हा जो धबधबा आहे याला 7 कुंड म्हणतो. जो वॉटरफॉल जो आहे आणि ह्याचा उगम होतो अजंठा विलेजमध्ये गावामध्ये. आणि हा वाघोरा नदी इट्स अ बून म्हणजे तुम्हाला हे आहे वॉटर सिस्टम पाण्याचं टाकं असूनसुद्धा एक एक्स्ट्रा ॲडिशनल बून म्हणजे नदीसुद्धा आहे तुमच्याजवळ. अशी साईट्स फक्त फार क्वचित आहेत. 2-3च साईट्स आहेत. बागची जी साईट आहे बाग जी आहे मध्य प्रदेशमध्ये अजंठा आणि बनाळे काजीला नदी अगदी जवळ आहे. अगदी जवळ म्हणजे अगदी व्हेरी मच ॲसेसेबल जे मे बी 30-40 मीटर्स फ्रॉम दी केव्ज.
पण अजंठा अशा जुन्या चित्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कशी स्थिती होती. हा जो स्केच आहे किंवा ड्रॉइंग जे आहे ते थॉमस डॅनियल ह्याचा आहे. ह्याचा आपल्याला फायदा काय होतो की हा जुनी पाऊलवाट त्याची अशी होती, इथून खालून नदीपासून होती आणि बऱ्याचशा लेणीला पायऱ्या होत्या. आता 17 नंबरलाच फक्त त्या पायऱ्या शिल्लक आहेत, बाकी सगळं ते ढासळलेलं आहे. आणि ढासळलेलं म्हणण्यापेक्षा एएसआयने जेव्हा कॉन्क्रिटिंग केलं त्याच्या खाली जाण्याची शक्यता आहे. तसंच तुम्हाला हे 5 लेण्या 9, 10, 9, 10, 12, 13 आणि 15A हा जो मधला जो हिनाण्याचा जे 5 लेण्या आहेत तिथे तुम्हाला पाण्याचं टाकं मिळत नाही. त्याची 2 कारणं असू शकतात. एक म्हणजे ते अगदी खालच्या लेवलला हे लेण्या आहेत, 5 लेण्या जे आहेत ना, ऑलमोस्ट देर व्हेरी डाऊन. 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर खाली असल्यामुळे तिथून नदीला जाणं फार सोपं होतं. किंवा दुसरा हायपोथिसिस असा आहे की जेव्हा सिमेंटिंग केलं त्याच्या खाली ते वॉटर सिस्टम बुजले गेले असावेत. आता आपण येतो ह्या दर्शनी भाग 10 आणि 9 नंबर. हा जॉन स्मिथ ज्यांनी ते पाहिलं, जो काय हंटिंग करायला आला, काही लोक मंडळी म्हणतात की हरण गेलं, काय म्हणतात वाघ गेला, तिथं भिल्ल लोक राहत होते, सगळं ठीक आहे. त्याच्यावरती आमचा मित्र प्रधान श्रीकांत प्रधान तो सुद्धा अभ्यास करतोय सध्या. त्याचं एक मराठीमध्ये पुस्तक येतं आहे लवकरच 1-2 महिन्यामध्ये. त्याचा पेंटिंगचा जास्त विषय त्याच्यामध्ये, पण त्यांनी फार सुंदर स्टोरीप्रमाणे घेतलेलं आहे. मग त्यांनी लांबी, रुंदी, उंची आणि हे असं आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांनी एक स्टोरी टेलिंग, त्यांनी एक पुस्तक तो आता सध्या कामात आहे. वास्तविक आम्ही दोघांनी मिळून त्याला थोडीशी मदत आमची चालू आहे. काय नाही रोजची चर्चा होती. एनिवे, कमिंग टू डिस्क की हे ओपन आर्च आपण जेव्हा भाजायला पाहिली इथं सुद्धा ओपन आर्च आहे. तर इसवी पूर्व 150 म्हणतात, 150 ते 200 इसवी पूर्व ते 2nd सेंचुरी AD पर्यंत या 5 लेणी झालेल्या आहेत. पण जेव्हा तुम्ही 100 वर्षांनंतर आलात, म्हणजे त्याच्यानंतर किंवा 70-80 वर्षानंतर तुम्हाला डोरवे बघायला मिळतो. ह्याला डोरवे नाही आहे, दिस इज ओपन टू स्काय. आणि सुंदर आर्चेस जसे आपण आधी भाजायला पाहिले होते तसेच आहेत, वरतीसुद्धा आहे. मग इथं सुद्धा एक शिलालेख आहे, 10 नंबरला शिलालेख आहे. कोणी दान दिलं होतं या आर्चला, आतमध्ये भिंतीसाठी दान दिलेलं आहे. मी इन्स्क्रिप्शनमध्ये आता जाऊ इच्छित नाही आहे, पण इट्स अ डिफरंट सब्जेक्ट ऑल टुगेदर. पण मग आत गेल्यानंतर, पुढे गेल्यानंतर काय, त्याच्या आधी 10 नंबरची स्थिती काय होती आत गेल्यानंतर, हे बर्जेसच्या काळामध्ये 1880 हे सगळे खांब तुटलेले होते. पण निजामांच्या काळामध्ये ह्या लेण्या निजामाच्या ताब्यात होते सुरुवातीला. तर त्यांनी साहेब येणार म्हणून त्या साईटवरती अशी ऑर्डर दिली की बाबा साहेब येत आहे, सगळे क्लीन करा, स्वच्छता राखा, सगळं आम्हाला सगळं चकाचक हवं आहे, असं ते उल्लेख आहे त्याचा. त्यात काय, इट्स अ सिम्पल ट्रूथ. की मग हे सगळं त्यांनी काय केलं, उचलून सगळं नदीमध्ये टाकून दिलं. काय मूर्ती होती 19 नंबरच्या, अजूनसुद्धा 1-2 आहेत त्या गार्डनमध्ये, त्याचा फोटो आता नाही आहे. पण जेव्हा हा आला तर तेव्हा सगळं बराचसा मातीचा ढिगारा होता आणि इथे ते जॉन स्मिथचे शिलालेख त्यांनी केलेले आपण पाहूया. तो नंतर सगळं साफसफाई झाल्यानंतर पण निजामांनी सुद्धा आणि ASIच्या लोकांनी सुद्धा हे पिलर जे खांब आहेत ते ह्याच्यामध्ये आहेत RCCमध्ये. आता हे सध्या 3 खांब दगडामध्ये त्यांनी केलेले आहेत, त्याचीसुद्धा फोटो आता दाखवत नाही कारण फार लेंदी होऊन जाईल. 3 खांब त्यांनी दगडामध्ये त्यांनी रिप्लेस केलेले आहेत, जॉईंट करून एकाला एक असं करून, त्याला बेल अँड डॉवेल सिस्टम म्हणतात त्याप्रमाणे केलेले आहे. आणि नंतर मग आपण येतो पेंटिंगकडे. 10 नंबरमध्ये हे श्यामजातका स्तूपाच्या जवळच आहे ते, म्हणजे हे जे पेंटिंग आहे हे या पिलरच्या मागेच आहे ते, त्याला श्यामजातका म्हणतो. मग त्याची स्थिती अशी होती, डाव्या साईडला जे पाहताय त्याला लॅम्प ब्लॅक म्हणजे काजळी भरपूर आहे. म्हणजे वास्तविक एक हे पेंटिंग करायला म्हणजे 8 दिवस किंवा 4 दिवस खूप झाले. म्हणजे आम्ही प्रॅक्टिकल ट्रेनिंग जेव्हा अभ्यास लेणीमध्ये जाऊन पाहतो तर प्रश्न उत्तर आम्ही जेव्हा सेमिनार करतो तेव्हा आम्ही विचारतो की 8 ते 10 दिवस खूप झाले. पण हे क्लीन करायला कमीत कमी 6 महिने लागतात, कारण ह्याला मिलीमीटरनी करावं लागतं आणि कुठलेही ॲसिड्स वगैरे वापरत नाही. अल्कली किंवा सॉल्वंट्स म्हणतो तो एक दुसरा विषय कॉन्झर्वेशनचा. पण त्याला ह्युमन व्हॅन्डलिझम लोकांनी असे 10 नंबरमध्ये सुद्धा हे जे शातवाहन काळातलेच ते हेड्रेस वाटतात आपल्याला, म्हणजे प्रॉपर शातवाहन शुंग काही लोक म्हणतात, वॉट एव्हर इट इज. पण ते बरेचसे क्रॅक झालेले आहेत आणि त्यांनी ह्युमन व्हॅल्यू आपले नावं वगैरे गिरवलीत. पण तेव्हा ह्याचा मालक किंवा असं ह्याला असं राखणदार कोणच नव्हतं ना लेणीला. त्यामुळे लोकांनी वास्तविक ह्या ब्रिटिश लोकांनी सुद्धा त्यातले बरेचसे तुकडे ते काढून नेलेत आणि हे साईट तशी अजंठाची धार्जिन नाही आहे कोणालाच. आपण बरेच वेळा ऐकलं की ते पेंटिंग रॉबर्ट गिल्ली केलेलं ते जळाले, अशी ती फार मोठी स्टोरीज आहेत त्या. पण कारण की हे आपण टेम्परा म्हणतो किंवा हे सगळं आमचे मित्र प्रधान हे काय काळानंतर 2-4 दिवसामध्ये पेंटिंगवरती बोलतीलच म्हणा. पण थोडक्यात सांगायला हरकत नाही आहे की हे स्टको नाही आहे. जसं चायनामध्ये ते स्टको आहे. स्टको म्हणजे वेट प्लॅस्टरवरती पेंटिंग केलं तुम्हाला तो तेवढा तुकडा काढून घेता येतो. पण अजंठामध्ये काय होतं, हे ड्राय प्लॅस्टरवरती जेव्हा लाईम वॉश लावून आणि मग पेंटिंग केल्यानंतर तुम्ही जर काढण्याचा जर प्रयत्न केला त्याचा भुस्सा होऊन जातो. फक्त एकच पेंटिंगचा तुकडा बोस्टन म्युझियममध्ये आहे, तो 16 नंबरच्या उजव्या भिंतीवरचा, तो तिथून काढून गेलेला हे नंतर आपल्या लक्षात आलेलं आहे. बरेच लोकांनी अभ्यास केल्यानंतर त्यांना कळालं की ते 16 नंबरच्या उजव्या साईडला राईट हँडमध्ये
ते नंद जातका त्याच्यामधून त्यांनी तो चेहरा काढून बोस्टन म्युझियममध्ये सध्या आहे. ह्या फिगरवरती हे जॉन स्मिथचं जे त्यांनी खरबडलं त्याच्यावरती आपलं नाव. पण आत्तापर्यंत माहितीचं जे आहे ते जॉन स्मिथ अजंठाला जे सगळ्यात अर्लिएस्ट म्हणजे ह्युमन वँडलिझम म्हणतो किंवा नाव गिरवलं आहे मी रिडिस्कवर्ड अजंठा बिकॉज ऑफ जॉन स्मिथ. हे 28 एप्रिलला तो आला. आता नुकतंच 200 वर्ष तरी झाले. एका खांबावरती दुसरं जे बुद्धाची इमेज आहे ती गंधर्व स्टाईल आहे असे बरेच लोकांचं म्हणणं आहे. पण वॉल्टर स्मिथ म्हणतात की नाही की बौद्ध जो भिक्खू आहे तो पांढरे रोपसुद्धा घालतो, पांढरं वस्त्र हे करतो तो, त्यात काही शंका नाही आहे. त्यात मतभेद आहेत, पण बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की ते गंधारा इन्फ्लुएन्स आहे नॉर्थ इंडियावरून आलेलं. मग कितपत खरं हे सांगणं कठीण आहे, तो रिसर्चचा भाग झाला. पहिला आपण प्रदक्षिणापथमध्ये हा दगडी येतो ह्याच्यामध्ये 9 नंबरमध्ये. आणि सुरुवातीला म्हणजे वास्तविक हिनायना पिरियडमध्ये अर्ली हिनायना म्हणायला हरकत नाही, हे अर्ली हिनायना आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला हा वोल्टेड शिलिंग मिळणार तुम्हाला. पण नंतर लेट हिनायनामध्ये तो फ्लॅट होऊन जातो आणि महायनामध्ये सुद्धा तो फ्लॅट होऊन जातो शिलिंग. मग ह्याच्यावरून तुम्ही क्रोनॉलॉजी डेव्हलप करू शकतो की आपण जेव्हा अभ्यास करतो तर कसं करायचा अभ्यास. तर तुम्हाला हे सगळे जे आर्किटेक्चरल फीचर्स आहेत तुम्हाला जर सगळीकडे शिलालेख मिळतील असं नाही आहे. तुम्हाला हा कंपॅरेटिव्ह स्टडी आहे, त्याला आपण रिलेटिव्ह डेटिंग म्हणतो आर्किओलॉजीमध्ये. आणि ॲब्सोल्यूट डेटिंग म्हणजे शिलालेख किंवा नाण्यांच्यावरून तो तुम्हाला ॲब्सोल्यूट डेट काढता येते. एनिवे, पण जरी हिनाने लेणी असली तर महायानाने आपले 25 लेण्या करत असताना त्यांनी ह्या 5 लेणीचा सुद्धा वापर केला. हे कशावरून कळतं आपल्याला की त्यांनी त्यांचे स्वतःचे पेंटिंग्स केलेले आहेत. वास्तविक ह्याच्यामध्ये दोन्ही आहेत, हिनानाचे पेंटिंगसुद्धा आहेत आणि महायानाचे सुद्धा आहेत. आपण पुढे जाऊया थोडं. नंतर 9 नंबरच्या फसाडवरती, फसाड म्हणजे दर्शनी भाग आहे. आपल्याला कल्पना आहे की हिनायना आहे, पण महायाना काळामध्ये काय होतं, जो साईट ॲबंडन होऊन जाते त्याला एक मोठा इतिहासाचा पुरावा आहे. वॉल्टर स्प्रिंग जे देतात की हरिसेना जो वाकाटकांचा जो राजा होता तो स्वतः सगळं देतो का, त्याचे शिलालेख आहे 16-17 नंबरच्या तिथे. त्याच्यामुळे तो किती ग्रेट होता हे आपल्याला कळतं. हा हरिसेना, त्याच्यामध्ये मी आता जाऊ इच्छित नाही आहे. पण जेव्हा साईट ॲबंडन झाली, बुद्धिझम इथून पुढे सरकतो, दुसऱ्या साईटवर जातो, औरंगाबादला जातो, बागचं आपल्याला कळतं, औरंगाबाद बनवटीला जातो. आणि घटोत्कचसुद्धा त्याच समकालीन आहे. 16 नंबरच्याच वरादेवा जो आहे मिनिस्टर त्याच्याच काळामधली ती 16 नंबर अजंठाची आणि घटोत्कच समकालीन आहे, शिलालेखावरून आपल्याला कळतं. पण जेव्हा आपले रेग्युलर जे लोकल भक्त येतात, डिवोटी ज्याला म्हणतो, ते म्हणतात की आम्हाला आमचं इथं मी दान देतो, मला इथं मूर्ती हवी, बुद्धाची मूर्ती हवी इथे किंवा इथं हवी. ते मग जेव्हा ते येऊन मग स्वतःच्या आपल्या मूर्ती त्या साईटमध्ये गेले. शेवटी साईट जेव्हा ॲबंडंट होती तर 3-4 वर्ष लोकल डिवोटीज येतात, मर्चंट येऊन आपापले मूर्ती करतात घडवतात की मला इथे करून हवं आहे. म्हणजे आपण आज दवाखान्यात गेलो तर आपण पाहतो की माझ्या आजोबाच्या स्मरणार्थ मी एवढी देणगी देतो आहे. तसंच ते दान देणगी देतो, मला हे एवढे मी पैसे देतो, मला इथं बुद्धाची फिगर हवे आहे. पण ते का तिथं कसे येतात ते सुद्धा पुढे गेल्यावर सांगतो मी. की आपण पुढे जाऊया की ह्याच्यानंतर आतमध्ये जर गेलो आपण तर आपल्याला हा थोडासा डेव्हलप दिसतो. पण पिलर्स आता थोडेफार स्ट्रेट व्हायला लागतात. जे काय आतमध्ये तिरके होते आतल्या बाजूला भाज्याला, आणि भाज्याची जी आपण हार्मिका पाहिलेली ती थोडीशी डेव्हलप झालेली दिसते. प्रत्येक 10 नंबरचं मी सांगायला विसरलो की 10 नंबरमध्ये मध्ये फक्त छत्र नसून ते बऱ्याचशा लोकांना कल्पना नाही की चारही बाजूला 4 होल्स आहेत त्याला. तर आपण जर हे अजंठाचं जर 10 नंबर पाहिलं ते कशासाठी असावं, तर तिथं हार वगैरे लटकत होते, म्हणजे ज्याला आपण गार्लँड्स म्हणतो का, ते पेंटिंगमध्ये सुद्धा आपल्याला गार्लँड्स दिसतात. गार्लँड्स म्हणजे फुलांचा हार. तर ते 10 नंबरला बरेच लोकांना कल्पना आहे की ते चारही बाजूला 4 भोकं होते छिद्र. तर ते 100% कशासाठी असावेत, तर ते काय छत्राला सपोर्ट देण्याकरता नाही, पण हार टाकण्याकरता. त्याचे आपल्याला हुकसुद्धा बरेच जागे मिळालेले आहेत तसे अजंठाला. एनिवे, आपण जातो 12 नंबरच्या ज्या ह्याच्यामध्ये अगदी साध्या खोल्या, दोन्ही साईडला 2 रॉकेट बेंचेस आपल्याला पाहायला मिळतात. अनेक जागी 2 साईडला 2 होल असतात बांबू लटकवायला किंवा त्यांचे काय वस्तू टांगायला, कपडे वगैरे असतील. कॉमन सेन्स वापरायला लागतो बऱ्याचशा वेळेला. वाईड अँगलने घेतलेला आहे. त्याच्या त्या लांबीवरून पण आपल्याला कळतं, ह्याची हाईट जर आपण लांबी जर मोजली तर आपल्याला साधारण कळतं तो भिक्खू किती लांबीचा, 5 फूट 7 इंचचा जे काय असेल ते. पण 2000 वर्षामध्ये मनुष्यामध्ये अँथ्रोपॉलॉजीमध्ये त्यात काय फार बदल झालेला नाही आहे 2000 किंवा 2200 वर्षामध्ये. देन वी कम टू ही आहे 12 नंबरची लेणी. आता आम्ही जसं म्हटलं की कुठलीही भारतामध्ये अशी लेणी नाही की समूह नाही की ज्या दगडामुळे लेणी सोडून दिली. जसे चांगले स्कॉलर्स म्हणतात अरे दगड वाईट होता सोडून दिलेली, तसं नाही आहे. 12 नंबरची लेणी झालेली आहे. वरती महायानाच्या काळामध्ये त्यांना प्रलंब पादासन किंवा त्याला भद्रासनामध्ये जी मूर्ती करायची होती ती त्यांना करता नाही आली. ते कारण फार सोपं आहे. हे सगळे जॉईंटेड आहे, याला आपण भूशास्त्रामध्ये क्लोज जॉईंटिंग. कारण मी जिओलॉजीचा एक विद्यार्थी असून आणि माझे गुरुजी राजगुरू सर, प्रोफेसर राजगुरू आमच्या दोघांच्या मत असं आहे की हे क्लोज जॉईंट आहे. हे जेव्हा तुम्ही दगड तोडताना एक थोडा लंप निघून जातो, हा इथलं तोडलं हे निघून जाईल, मग तुम्हाला राहतच नाही आहे काय करण्याकरता.
नंतर ही क्रॅक ही बेबी प्री और पोस्ट क्रॅक असू शकते, हे जेव्हा करण्याच्या आधीसुद्धा असू शकते, नंतर ती वाईट झालेली आहे. नाही अजंठाची जी डेटिंग द्यायचं विसरलो, पण मी त्यानंतर हे तुळजाचं मध्ये आलं की तुळजा लेणी म्हणजे सगळ्यात मोठा जो समूह भारतामध्ये जो आहे तो जुन्नरमध्ये म्हणजे साधारण 204 लेणी आहेत. ह्याचा अभ्यास डॉक्टर सुरेश जाधव यांनी केलेला आहे, म्हणजे लेणीचा अभ्यास आणि बरीचशी प्राचीन वस्ती त्याच्या आधारे डेक्कन कॉलनी उत्खनन आम्ही गेले 10 वर्ष 2005 ते की लेणीचा आणि त्या वस्तीचा काय संबंध आहे. 2005 ते 2014 1-2 मध्ये वर्ष गॅप होता, पण त्यांनी तो अगदी क्लिअर कट त्यांनी जो अभ्यास जो केलेला आहे जुन्नरचा, हे दाखवण्याचं कारण काय की हे सगळ्यात मोठी साईट भारतामधली जुन्नर आहे. नंतर कानेरीसुद्धा आहे, त्याच्यानंतर कानेरीला 100 लेणी आहेत. तो कानेरी आले की आपण कानेरीचं पाहूया. नंतर आपण जातो ह्याला कारल्याची लेणी. आता कारल्याच्या लेणीमध्ये आपल्याला माहिती आहे की 2nd सेंचुरी एडी म्हणतो, 1800 वर्ष जो सुरू झालं की काय असं वॉट एव्हर इट इज. पण इथे जी एकविराचं जे मंदिर आहे, कोळ्यांची जी देवी आहे, हे आपल्याला 1880 सुद्धा हे आपल्याला दिसतं आहे की त्यावेळेस 1880 साली सुद्धा हे होतं, त्यावेळेसचं स्केच आहे हे. पण ह्याच्यामध्ये गंमत काय की काही लोकांचं म्हणणं आहे, दोघं तिघं स्कॉलर की बाबा ते जे छोटी जी एकविरा देवी आहे ती लेणीच्या अगोदर आहे. माझ्या माहितीप्रमाणे तसं शक्य नाही आहे, म्हणजे इतके फार जुनी देवी असू शकते का नाही ह्याच्यावरती संशोधन करतात काही लोक. पण 1-2 स्कॉलरचं म्हणणं आहे की नाही, ती लेणीच्या अगोदर ती देवी आहे. माझ्या मते ते नाही आहे, कारण हे इज व्हेरी डिफिकल्ट टू से की बाबा हे मंदिरचं आहे का नाही. हे नाही, ते तुम्हाला डबल स्टोरीसुद्धा आहे, पण ह्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो आपल्याला तो चैत्य म्हणतो त्याला. हा चैत्य सगळ्यात म्हणजे भारतातला एक सगळ्यात लांबीला असलेला हा मोठा चैत्य. मग इथं सुद्धा तुम्ही डबल ड्रम होतो, आपण भाज्याला सिंगल ड्रम पाहिला. पिलर्स ज्या अष्टकोणी होते त्याला तुम्हाला इन्व्हर्टेड बेल कॅपिटल आणि पूर्ण घटं मिळतं. आणि लाकडाची जी सुदैवाणी ही एकच राहिलेली शिल्लक आहे आणि बेडशाला एक फक्त त्याचं यष्टी आपल्याला मिळते आणि थोडं अंब्रेलाचं थोडंसं पार्ट मिळतो. पण सुंदर मिथुन कपल म्हणतो त्याला किंवा ॲनिमल रायडर्स म्हणतो, ते फार सुरेख आहे त्याच्यामध्ये एकूण एक. आणि असं सुद्धा म्हटलं जातं की ह्याच्यामध्ये हस्तिदंत बसवण्यात येत होतं. काय पुरावे मिळाले असतील म्हणून असे लोक बरेचसे स्कॉलर्स म्हणतात की हस्तिदंत हे टस्क ज्याला म्हणतो आपण, हातीचं दात, तो हस्तिदंत बसवलेला असावा. मग ती शक्यता आहे, शक्यता नाकारता येत नाही. मग अशा आपण तो स्पिंक्स नाशिकला पाहिला होता स्पिंक्स, तो सेम स्पिंक्स आहे. आणि एकच पेंटिंग आपल्याला एका पिलरच्या मागे एक बोधिसत्वाचं आपल्याला ह्याला कार्याला पाहायला मिळतं, फार अंधारामध्ये. आणि हे स्पिंक्सचं कारण काय आहे की नाशिकला म्हणा किंवा जुन्नरला म्हणा की ते इव्हिल स्पिरिट जे काय वाईट गुण असतील ते आत येऊ नये, पुताटकी म्हणा किंवा एनी इव्हिल स्पिरिट शुड नॉट कम इनसाइड द केव, म्हणून ह्याला बहुतेक वेळेला हा अंधारात असतो. तर असे 4 एकूण 4 हे स्पिंक्स आपल्याला कारल्याच्या ह्या मेन चैत्यमध्ये पाहायला मिळतं. नाही पण त्याला यवनच त्याला आपण ग्रीक इन्फ्लुएन्स म्हणायला हरकत नाही आहे. हे छत्र सुदैवाने आजपर्यंत टिकलेलं आहे, म्हणजे 2000 किंवा 1800 की 2000 वर्ष म्हणायला हरकत नाही आहे. आणि टीकवूड जो आहे ना, हे टीकवूड म्हणजे याला आपण सागवान म्हणतो. सागवानचं वैशिष्ट्य असं आहे की जर पाण्यात जर पडलं तर ते खराब होऊ शकतं आणि त्याला माझ्या माहितीप्रमाणे किडे लागत नाही आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे, पण ते वर्षानुवर्ष त्याला कीड लागत नाही आहे. कशाला? सागवानला. डिपेंड्स ऑन दी क्लायमॅटिक कंडिशन्स ऑल्सो. क्लायमॅटिक कंडिशन्स कसे आहेत, ह्युमिड क्लायमेट आहे का सेमी एरिड आहे का इट्स व्हेरी वेट क्लायमेट आहे, त्याच्यावरती सुद्धा अवलंबून असतं. बर्जेसने ह्याचं ड्रॉइंग केलेलं आहे, म्हणजे छत्राच्या खाली जे सुंदर जॉमेट्रिक पॅटर्न आहे बर्जेसच्या केव टेम्पल्समध्ये ह्याचं ड्रॉइंग आहे. एनिवे लेट अस गो टू द मिथुन कपल्स, म्हणजे ज्याला आपण मिथुन कपल्स म्हणजे ज्याला ग्रीक जो एक रोबस्टपणा जो दिसतो, तर त्याचं जे प्रपोर्शन जर पाहिलं, त्याची हेअरस्टाईल, त्याचे ऑर्नामेंट्स म्हणा, तर ते हे अप्रतिम. म्हणून तो आपण म्हणतो की भारतातली जी लेणीचं तुम्ही कम्पेअर कुठल्याच देशाशी करू शकणार नाही आहे. मग आपण येतो ह्या फसाडमध्ये आतमध्ये आल्यानंतर, कोर्टयार्डच्या आत गेल्यानंतर, जरी आपल्याला माहिती आहे ही युनानीची लेणी आहे, पण ह्याच्यामध्ये काय होतं, मायाना जेव्हा ऑक्युपाय करतात तेव्हा जिथे जिथे जागा मिळते तिथे त्यांनी बुद्धाचे इमेजेस टाकलेत. वास्तविक त्यांनी त्या समोरच्या एंट्रन्स दरवाजालासुद्धा मिरॅकल ऑफ शिरवस्तीचे एक सांचीचं रेलिंग पॅटर्न तोडून त्याच्यामध्ये त्यांनी ते केलेलं आहे. मग आता आपण जाऊ बेडशाला. बेडसा जर पाहिलं, हे म्हणजे कामशेतपासून जवळ आहे, मळवलीपासून जर गेलं बेडशाला, कामशेतपासून जवळ आहे ते. तर काय ह्याचं काय, तर वर्किंग प्लॅटफॉर्म लेणी कोरताना काय करतात, वरून येतात. वरून म्हणजे आकाशातून नाही आहे, पण वरच्या लेवलने येतात. काही लोकांचं म्हणणं आहे वरून वरून, मग त्यांना कळत नाही वरून म्हणजे कुठून. वरच्या लेवलला येतो. हा जो पोर्शन आहे दगडाचा, हा काढायचा राहिलेला आहे, त्यांना ह्याची आवश्यकताच भासली नाही आहे. काही लोकांचं म्हणणं आहे हे डिफेन्ससाठी असेल किंवा अरे तिथं अटॅक करायसाठी कोण येणार आहे, ती काय खिंड नाही आहे बाजी प्रभूची किंवा काय, तर ते हे राहून जातं. किंवा फोटोग्राफीसाठी सुद्धा आमच्यासाठी ठेवलेलं नाही किंवा वरती जाऊन ह्याचे सुंदर फोटो घ्यावेत या हॉर्स रायडर्सचे.
तर हा दगड काढायचा राहिला आणि दे नेवर फेल्ट ऑफ दॅट. मे बी टाईम रॅन आउट म्हणा किंवा फंड्स वर नॉट देअर. मग ते आत जातात आणि त्याचा प्लॅन असा दिसतो आपल्याला. हा एक सुंदर चेते. मग त्याच त्या वरच्या त्या उजव्या साईडच्या दगडावरती जर तुम्ही उभे राहिला, तो बाहेर जो आहे तो, त्याच्यावर तुम्हाला असे फोटो घेता येतात की हे सुंदर इन्व्हर्टेड बेल कॅपिटल आणि हॉर्स रायडरसुद्धा अप्रतिम हॉर्स रायडर्स आहे ते. पण ह्याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्याचा जो फसाड आहे आत गेल्यानंतर, की आपण पाहतो की 9 नंबरला एकच दार आहे. आपण नाशिकच्या सुद्धा त्या 18 नंबरला एकच दरवाजा आहे. पण इथं इथं काय आहे, पण तुम्हाला जुन्नरला किंवा अजंठाच्या 26 नंबरला 3 दारं दिसतात तुम्हाला. त्याला आपण प्रदर्शनासाठी वापरण्यात येतं. तर ह्याला आपण परफोरेटेड विंडो म्हणतो. त्यांनी हा सांची रेलिंग पॅटर्न जो इकडचा आहे हा त्यांनी तोडला आणि सर्कमॅब्युलेशनचा प्रयत्न केला. पण वास्तविक प्रॉब्लेम काय झाला की त्याच्या पुढे पिलर्स आडवे आले. मग तुम्हाला प्रदक्षिणा करण्याचा अवघड झालं. मग त्यांनी इकडची खिडकी तोडायचं सोडून दिलं. हे बरेच जणांच्या लक्षात येत नाही आहे. आतमध्ये सुद्धा काही प्रमाणात पेंटिंग्स होते, ते बरेचसे नाहीसे झालेले आहेत. मग आत गेल्यानंतर तुम्हाला हा स्तूपा पाहायला मिळतो. डबल ड्रम म्हणतो याला. आता इथं बघा स्तूपा डेव्हलप होत गेलेला आहे. पिलर्ससुद्धा अष्टकोनीच आहेत. हा छत्राचा हा जे यष्टी ज्याला म्हणतो हा एवढंच राहिलेलं आहे. आणि लाकूड जे होतं ते पडलं, लोकांनी घेऊन पळवलं म्हणा, ते काय साहजिक आहे ते. आणि हा एकच वोल्टेड विहारा जे आपण म्हणतो त्या चैत्यच्या बाजूला, वोल्टेड म्हणजे याला आपण गजपुष्ट म्हणतात मराठीमध्ये. आणि हा एकच आहे आणि फक्त तुम्हाला पितळखोऱ्याला त्या एका सेलमध्ये भिकूच्या खोलीमध्ये असं हे पाहायला मिळतं गजपुष्ट. हे दोनच एक्झाम्पल्स आहेत. मग आपण जातो मुंबईच्या लेणीला कोंडिवटे. कोंडिवटे अगेन इज अ बुद्धिस्ट साईट. आता फार छोटा हिल येतो. मग जसं तुम्हाला जागा मिळेल आणि तुम्हाला तिथं गरज आहे की मला इथं लेणी करून हवी आहे, कोणी सांगितले का राजा म्हणा किंवा एखादा मर्चंट म्हणतो आय वॉन्ट दिस केव्स टू बी डन हिअर, तर मग हा लो लाईंग हिल आहे अगदी. आणि आत गेल्यानंतर एका यातलं महत्त्वाचं कुठलं आहे तर हे सर्क्युलर ह्याच्यामध्ये, म्हणजे काही लोक म्हणतात कॉपी ऑफ बारावर हिल. ठीक आहे, माझं म्हणणं असं आहे की कन्व्हेन्शन डाईज हार्ड, तर कन्व्हेन्शन पुन्हा येतं. पण मग डॉक्टर जाधव यांनी दाखवलं की इथं जो शिलालेख आहे तो 2nd सेंचुरी AD. आणि डॉक्टर बर्ड यांनी तो अगदी फोटोकॉपी त्यांनी लाईन ड्रॉईंग केलेलं होतं. त्याच्या आधारावरती जाधव सरांना हे जाधव म्हणजे सुरेश जाधव यांना त्याचा शिलालेख झाला आणि मग ते शिक्कामोर्तब झालं की नाही ही लेणी 2nd सेंचुरी. पण हा दगड फार व्हेरी बॅड क्वालिटी ऑफ रॉक. त्याला आम्ही वॉल्केनिक बॉम्ब्स म्हणतो. जेव्हा हा ज्वालामुखी जेव्हा हे होतो त्याच्यावरती इट कॅरीज डिफरंट टाईप ऑफ मटेरियल. त्यात जायला नको. आता आपण कानेरला येऊया. 3 नंबरचा जो चैत्य आहे हा फार महत्त्वाचा आहे. आणि त्याच्या पुढे एक स्तूप होता, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या त्रैकुटकांचं आपल्याला ताम्रपट मिळालेलं आहे. एक ताराची लाकडी इमेजसुद्धा ह्या साईटवरती मिळालेली आहे. पण ह्याच्यामध्ये विशेष काय आहे की तो छत्र गेलेलं आहे. ह्याचंसुद्धा डेटिंग ह्याच्यामध्ये कानेरीमध्ये 100 लेणी आहेत. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम 5 नंबर आणि 7 नंबरची लेणी जी आहे ती कोरण्यात आलेली आहे. ती इसवी पूर्व 150 म्हणता येतं. आणि नंतर ह्याची कंटिन्युटी 1000 वर्षापर्यंत आहे कानेरीची. ह्याच्यावरती चांगला अभ्यास जर केलेला असेल तर मेरिलिन लीज म्हणून आहेत, म्हणजे कॅनेडियन लेडी. तिचं 3 खंडामध्ये तिचं PhD आहे. आणि त्यानंतर सूरज पंडित मुंबईला जे असतात आमचे मित्र, त्यांनी बऱ्यापैकी याचं काम केलेलं आहे. त्याचंसुद्धा PhD ह्याच्यावरती आहे. कानेरीला 100 लेणी आहेत, एकूण जवळजवळ 100 आहेत. पण ह्याच्यामध्ये ह्याचा प्रॉब्लेम काय होतो की ह्याचे 6 पिलर अगोदरचे वेगळे, त्याच्या पुढचे 6 वेगळे, आता हे मागचे 4 प्लेन. ह्याचा असा अर्थ आहे, काय स्कॉलरचं म्हणणं आहे त्यातल्या ढवळीकर सरांचं, किंवा हे वेगवेगळ्या काळामध्ये म्हणजे थोडंसं गॅप आहे, 2 वर्ष 5 वर्ष पुढे सरकत गेले. तर ते दॅट इज अन हायपोथेसिस विच इज क्वाईट लाईकली. हा बाहेर नंतर महायान काळामध्ये कोलोजियल बुद्ध इमेजेस मिळतात. ते स्केलसाठी ढवळीकर सर उभे आहेत. ह्याच्यावर आपल्याला कल्पना येते की ह्याची उंची किती आहे. आणि यज्ञश्री सातकर्णीचा आपल्याला एक शिलालेख त्याच लेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डाव्या साईडच्या एका खांबावरती शिलालेखाचं जे का आता ट्रान्सलेशन मी करू इच्छित नाही आहे, म्हणजे काय त्यात म्हटलं आहे ते. पण नंतर म्हणजे तुम्हाला अगेन वी हॅव ब्युटिफुल लव्हिंग कपल्स किंवा डोनर कपल्स, त्याला बरेच वेगवेगळे नावं आहेत. त्याला कारल्यासारखेच आहेत, हे सुद्धा अप्रतिम आहेत. नंतर आपण येतो 11 नंबरच्या ह्याच्यामध्ये विहारामध्ये. तर ह्याच्यामध्ये हे भारतामध्ये किंवा वेस्ट इंडियन केसमध्ये हे 2च असे दगडी चौथारे राहिलेले आहेत. एक 5 नंबरचं जे वेरूळला 5 नंबरचं बुद्धिस्ट केवमध्ये, बौद्ध केव, त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. याच्यावरती काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्याचे ते एन्शियंट टेक्स्ट, त्यांचे टेक्स्ट वाचायसाठी दोन्ही भिक्खू दोन्ही साईडला बसत होते. काही लोकांचं म्हणणं आहे जेवणा करताय. इट्स अ हायपोथेसिस. पण नक्कीच ह्याचा काहीतरी वापर होत असला पाहिजे. त्याचा तसा पुरावा मिळत नाही की ते ॲक्च्युली ते आपले टेक्स्टचं वाचन करत होते का भोजनासाठी बसत होते. इट्स डिफिकल्ट टू से. पण ह्याच्यात फक्त 2च जागी आपल्याला वेस्ट इंडियन केव्समध्ये पाहायला मिळतं. 5 नंबरच्या वेरूळमध्ये आणि ह्या 11 नंबरच्या कानेरीमध्ये.
नंतर ते लाईन ड्रॉइंग म्हणजे पेंटिंग जेव्हा करताना तुम्ही पहिले लाईन ड्रॉइंगचं आउटलाईन काढून घेतात. त्याचं म्हणजे एक आर्टिस्टच सांगू शकतो की बाबा कसं ते पेंटिंग पुढे प्रोसेस होत जातं. ते लाईन प्लॅस्टर मड प्लॅस्टरवरती असं आखून घेतात. वास्तविक लेणी कोरताना सुद्धा आपण ह्याला जर बघितलं भूत लेणी जुन्नरला, तिथे सुद्धा त्या चेत्या असल्या एक व्यवस्थित अशी एक लाईन दगडामध्ये अगदी व्यवस्थित कोरलेली आहे की इथून घ्यायचं म्हणून ह्या जागेपासून ह्या जागेपर्यंत. एनिवे, मग ते एक सिमेट्री आपल्याला मिळते की ह्या भिकूंची जी सिमेट्री आहे, दफन जी जागा आहे तिथं करायला, बरंचसं ते येसांनी रिपेअर केलेलं आहे पण ते उत्खनन केलेलं नाही आहे. पण हे भिकूंचीच एक दफन जागा त्याला म्हणतो, सिमेट्री म्हणतो, ती आहे. नंतर येतो आपण त्या 3 नंबरच्या कोर्टयार्डमध्ये. ढवळीकर सरांचं मत आहे की सगळ्यात पहिले वेस्टर्न इंडियन केव्ज ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेवढे काय लेणी आहेत त्यात बुद्धाची इमेज कुठे येते, तर 2 बुद्ध इमेजेस आहेत. एक बसलेला आहे, सीटेड इमेज आहे पद्मासनामध्ये, तो आता ह्यात नाही आहे, आणि एक स्टँडिंग इमेज आहे. त्यांचं असं मत आहे की दिस इज द अर्लिएस्ट बुद्ध इमेज इन वेस्टर्न इंडिया. असू शकेल, म्हणजे अजून तर ते कोणी खोडून लावलेलं नाही आहे. पुन्हा आपण अजंठाच्या महायाना फेजमध्ये येतो. तिथे आपल्याला हे डेटिंग वेगवेगळ्या स्कॉलरने वेगवेगळे डेटिंग दिलेले आहेत. पण खंडालवाला आणि स्पिंग सायमनचं हे दोघांचं डेटिंग जवळपास जवळ येतं अगदी फार. तो त्याचा एक मोठा विषय. गेले 60 वर्ष ते काम करत होते. त्यांनी काय 8 खंड 7 लिहिलेत, 8वं खंड त्यांचा अधुराच राहिला. त्यांचं म्हणणं असं आहे की एका आयुष्यामध्ये अजंठाचा अभ्यास सगळ्या दृष्टिकोनातून करणं हे सोपं नाही आहे. आणि दुर्दैवाने ते खरंच त्यांचं ते राहून गेलं. म्हणजे 8वा जो खंड आहे तो तसंच अर्धा राहिला. एनिवे, मग येतो आपण ह्याला आपण किंग्स केव म्हणतो, केव नंबर 1. त्यांचं असं म्हणणं आहे की हरिशनाचं म्हणजे सगळं राजाच्याच बाबतीत सगळं दाखवलं. सगळं जातका कथा, लाईफ ऑफ बुद्धा, महाजनक जातक, एव्हरीथिंग सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला आणि ही लेणं वापरलेलंच नाही असं त्यांचं सुद्धा म्हणणं आहे. लेणी किती वापरली किती नाही हे सुद्धा आपल्याला तिथं गेल्यावरती कळतं. कुठलीही लेणी महाराष्ट्रामध्ये पाहताना हे किती वापरलेली, त्याची बरेचसे असे ॲस्पेक्ट्स आहेत ते आपण साईटवरती गेल्यावर सांगू शकतो की वापरलं का नाही वापरलं म्हणून. ही अगदी असं वाटतं की आत्ताच एक 10 वर्षापूर्वीच कोरलेली की अगदी नवीनच असं वाटतं आत गेल्यानंतर. आणि लाईफ ऑफ बुद्धा म्हणजे तो एक पाहतो, एक डेड बॉडी बघतो, एक भिकारी बघतो, ते सगळं लाईफ ऑफ बुद्धा हॅज बीन डिपिक्टेड हिअर. फार सुंदर आहे. हे इथे एक पिलर पोर्टिको होता 19 नंबरसारखा, तोही पडला. आपण थोडं फास्ट जाऊया. आतमध्ये बुद्धा सीटेड इन पद्मासन, बुद्धाची जी मूर्ती आहे श्राईनमध्ये गर्भगृहामध्ये, ती सुद्धा बदलत जाते कालांतर त्या 20 वर्षामध्ये. आपण एकच गोष्ट लक्षात घ्यायची की बरेचसे लोक महायानाचा जो काळ आहे तो 100 वर्ष म्हणत होते. पण तो नंतर ह्या वॉल्टर स्पिंगच्या अभ्यासामुळे बरेचसे स्कॉलर्स हे 35 ढवळीकर, जामखेड सर किंवा बरेचसे लोक हे किंवा दीपक कनाल सर वगैरे, त्यांचं म्हणणं आहे की बाबा 35-40 वर्षात शक्य आहे. पण आपण हे थोडे वेळ बाजूला ठेवूया की त्यांचं ते 20 वर्ष झालं हे जर बाजूला जर ठेवलं तर अभ्यास कसा करायचा, बारकाईने कसं बघायचं, तुलनात्मक अभ्यास कसा करायचा. 8 प्रकारचे दरवाजा आत उघडतो का बाहेर उघडतो, तो सिंगल डोर होता का डबल डोर होता, ह्याचा चिकाटीने जो अभ्यास त्यांनी जो 60 वर्ष जो केलेला आहे ना, ते अप्रतिम आहे, त्याला तोडच नाही आहे. काही मंडळी आहेत असे 2-3 भारतामध्ये की ते क्रिटिसाइज करतात. त्याचं कारण काय असतं की आपण मोठं कसं व्हायचं, त्या कारणे आपण मोठ्या माणसाला क्रिटिसाइज केलं की आपण आपोआप मोठं होतो. ते सुद्धा आहे, पण त्यांना डिस्प्रूव्ह करता येत नाही किंवा ही थेरी चुकीची आहे तुमची. मग ते डिस्प्रूव्ह तर करून दाखवावं ना, किंवा हे डिस्प्रूव्ह आहे, ठीक आहे. एनिवे, सगळ्यांची मतं वेगवेगळी असू शकतात, नाही असं नाही. 1 नंबरमध्ये हे पर्शियन कॅप्स, ह्याच्यामुळे पेंटिंग सिलिंगवरती आहे, ह्याच्यामुळे लोकांना वाटलं 7वं शतक. वास्तविक प्रोफेसर स्प्रिंगसुद्धा सुरुवातीला अभ्यास करताना त्यांनासुद्धा 7वं शतक वाटलं. पण जेव्हा त्यांनी एलिफंटा त्यांना डेट कळाली की 550 AD आहे, इसवी 550, मग अजंठा कसं काय एवढं नंतर असू शकेल. मग ते असे मागे मागे वळत गेले आणि मग त्याचा तो अभ्यास 50-60 वर्षामध्ये जो काय केला बारकाईने, तो ते अप्रतिम आहे. तर माझं म्हणणं असं आहे की या विद्यार्थ्यांसाठी की आपण तो 20 वर्ष बाजूला ठेवूया. 462 AD, 462 इसवी सन 462 ते इसवी सन 480 जर आपण बाजूला ठेवलं, त्याचा जो क्रोनॉलॉजी डेटिंग करतात ते बाजूला ठेवूया. पण ती मेथड कशी अप्लाय करायची, तुम्ही कसं पाहणी करायची, साईटवरती जाऊन काय काय बघायचं. म्हणजे तुम्ही रूममध्ये बसून अभ्यास करणं आणि साईटवरती अनेक वेळा जाणं, तुम्ही नेहमी जर गेला तर जर तुम्हाला अजंठा किंवा कानेरी अभ्यास करायचा किंवा जुन्नर, तर तुम्हाला अनेक वेळा जावं लागेल. तर तुम्हाला नवीन नवीन ॲस्पेक्ट कळेल. नंतर आपण पद्मपाणी जगप्रसिद्ध आहे, पद्मपाणी बोधिसत्व 1 नंबरमध्ये. आमचे मित्र प्रधान 2-3 दिवसांनी ह्याच्यावरती लेक्चर देणारच आहेत ह्याच आपल्या साईटवरती सिंधुजनवरती. पण एक आर्टिस्ट ह्याला चांगलं हे करू शकतो की डिस्क्राईब, म्हणजे त्रिभंगमध्ये त्याचं क्राऊन म्हणा किंवा पेंट्स कुठले वापरलेले, ते 4च नैसर्गिक कलर्स आहेत. म्हणजे गेरू म्हणतो, लाल गेरू, त्याला रेड ऑकर म्हणतो, आणि लॅम्प ब्लॅक काजळी, आणि लाईम म्हणजे चुना, आणि मग लॅपिस लाजुली हा अफगाणिस्तानमधून येतो, असं बऱ्याचशा लोकांचं जे म्हणणं आहे ते खरं आहे ते. मग हे पद्मपाणी.
आता इथे काही लोक जे आर्टिस्ट सांगतात की त्याचा जो क्राऊन आहे तो असा डोलतोय, तर मला तर तो डोलताना दिसत नाही. तर आर्टिस्टलाच कळतं की तो आर्टिस्टच एक्सप्लेन करू शकतो की हे वज्रपाणी की ड्रुपिंग आईस त्याला म्हणतो. तर आपण हे बरंचसं जर तुटलेलं जरी असेल तरी आपल्याला रिकलेक्ट करता यायला हवं की कसं असेल त्या काळामध्ये. नंतर एक नंबरमध्येच हे 2 नंबरमध्ये आलो आपण. 2 नंबरमध्ये सुद्धा लोटस मेडेलियन आहेत आणि बरीचशी जी मूर्ती एक अजंठाला त्याच्यावरती पेंटिंग केलेलं होतं 100%. आता तिथं काय काय रेफरन्सेस आपल्याला मिळतात, थोडेसे तुकडे राहिलेले पेंटिंगचे वगैरे. नंतर मग आपण या सिलिंगवरती येतो. आता एक तुम्हाला अजूनसुद्धा इथे एक लोखंडी हुक दिसतं आणि पेंटिंगमध्ये आपण गार्लँड ज्याला आपण माळा फुलांचे जे हार म्हणतो ते दिसतात. तर हे वॉल्टर स्मिथ एक हायपोथिसिस आहे की जो रोज माणूस येतो की दर दर दिवसाआड येतो, तो जो हार बदलतो, तर तो आपल्या लाकडाने हुक असतो ते काढताना हे प्लॅस्टिकलं पडलं आहे. वास्तव हे आणि शक्यता आहे की बाकीचं तुमचं कुठंच प्लॅस्टर किंवा पेंटिंगला धक्का लागत नाही, हा सेंट्रल्स पोर्शन जातो. असं बारकाईने जर बघितलं आणि हे फार अंधारामध्ये आहे, म्हणजे जवळजवळ फार डिम लाईटमध्ये आहे एनिवे. तसंच 5 लेण्या नंबर 3, 5, 24, 28 आणि 29 असे 5 लेण्या हे अर्धवट सोडलेले आहेत. त्याचं दगडाचं कारण बिलकुल नाही आहे, पण ते असं डायनेस्टिक कोलॅप्स किंवा अश्मकांदे त्याला इतिहास आहे त्याच्यामागे, किंवा हे डायनेस्टिक कोलॅप्स होती वाकाटकांची आणि ते शिफ्ट होतात. आणि एवढंच नाही आहे की 3 नंबरला काम करताना हे 3 नंबरचं जे फासाड आहे दर्शनी भाग आणि लेणी वरती आणि खालीवर काय एका लाईनमध्ये का नाही हा सुद्धा प्रश्न पडतो. काय होतं, आतमध्ये भिकूंच्या सेल्स असतात, सेल म्हणजे त्यांच्या खोल्या. तर इथं जर खोली असेल तर ही लेणी तुम्हाला वरती घ्यावीच लागणार. मग तेवढी कल्पना त्यांना होती. एक जागी फसलेत तसे, एका जागी फसलेत 11 नंबर जिथं आपण बघूया का कधी चुकासुद्धा होतात, नाही असं नाही. नंतर येतो आपण 4 नंबरला. तर आपण म्हणतो कन्व्हेन्शन डाईज हार्ड, म्हणजे पुन्हा अष्टकोणी पिलर्स येतात, फक्त कॅपिटल त्याला. भाज्याला अष्टकोणी येते, छोटे पातळ पिलर्स आहेत, हे थोडे जाड आहेत. आतमध्ये तुम्हाला डेकोरेटिव्ह पिलर्स मिळणार. हे ज्या रेगा आहेत ह्या शाही जॉईंट्स म्हणतो आम्ही त्याला. वॉल्केनिक जो एक फ्लो येतो, लावा फ्लो येतो, दुसरा येतो, तर त्यांनी काय केलं, सिलिंगच्या पेक्षा वरती ठेवलं आहे. कधी कधी हे वापर सिलिंग फ्लोर लेवलसाठी सुद्धा वापरलं अजंठाला. डोरवे, डोरवेवरून सुद्धा डोरवे बुद्ध इमेजेस म्हणतो किंवा प्लॅन म्हणतो, ह्याच्या सगळ्या आधारावरती आपण लेणीचं पहिली कुठली, दुसरी कुठली, ह्याच्यानंतर कुठली, किंवा लेणीचं काम कुठे थांबतं आणि पुन्हा कुठे सुरू होतं, हे साईटवरती गेल्यानंतर आपण अगदी व्यवस्थितरित्या त्याला आपण एक्सप्लेन करू शकतो. फॉर एक्झाम्पल हे जे शालबंजिकाज आहेत, म्हणजे किंवा आपण त्याला ट्री गॉडेसन, रिव्हर गॉडेसन म्हणतो, तर ह्या एका अलाइनमेंटमध्ये जर आले तर ते अर्ली आहे आणि लेट पिरियडमध्ये ही बाजूला सरकती, ती ह्याच्यावरती नसती. तो एक क्रायटेरिया. मग त्याला वेगवेगळे क्रायटेरियाज आहेत की आपण ही पहिली कुठली, दुसरी कुठली. त्यानंतर आपण जाऊया पुढे. ह्याला आपण 23 नंबरमध्ये एका पिलॅस्टरवरती, पिलॅस्टर म्हणजे तिन्ही बाजूनी उघडा आणि भिंतीला चिटकलेला, तर आपण पिलॅस्टर म्हणतो. खांब म्हणजे तो चारी बाजूने तुम्हाला फिरता येतो. हा सी हॉर्स आहे. पण हे दाखवण्याचं कारण काय आहे की फार कोरीव काम केलेलं आहे ह्या हार्ड रॉकमध्ये. ग्रॅनाइट एवढा हार्ड नाही आहे, पण मो म्हणजे एक सायंटिस्ट जो होता, जिओलॉजिस्ट, त्यांनी हा स्केल दिलेला आहे आपल्याला. जगभर हा स्केल सगळेजण वापरतात की म्हणजे आपण टॅल्कम पावडरचा दगड, त्या दगडापासून टॅल्कम पावडर होती, मग जिप्सम, मग कॅल्साईट, मग फ्लोराईड, मग कॉड. मग आपला हा जो हार्डनेस याचा 5 आणि 6च्या मध्ये येतो बेस, आणि जवळ 6 आणि 7च्या मध्ये तुम्हाला ग्रॅनाइटचा येतो. सगळ्यात हार्ड डायमंड आहे. तर माझं म्हणणं असं आहे की हा कोरीव कामसुद्धा, ह्याचा अर्थ काय होतो की दगडसुद्धा चांगला असायला हवं आणि आर्टिस्टसुद्धा चांगला असायला हवं. म्हणजे ही शुड बी अन एमिनंट आर्टिस्ट. हॉलिवूड बेलूडची जर आपण जर मंदिरं पाहिली, तो दगड आहे क्लोराईड शिस्ट आहे, तो फार सॉफ्ट आहे दगड. तो आर्टिस्टसुद्धा एमिनंट आर्टिस्ट होता आणि दगडसुद्धा सॉफ्ट आहे. आणि ते दुसरी गोष्ट म्हणजे ते स्ट्रक्चरल आहे. हे एक्सकवेशन आहे, हे उत्खनन आहे. जिथं जागेवरतीच तुम्हाला काम करायचं आहे, तुम्हाला इथून पळून जाता येत नाही, जे आहे त्याच्यामध्येच काम करायचं आहे. तर त्यामध्ये अनेक अडचणी येतात आणि त्या अडचणीमध्ये ह्या लोकांनी मात केलेली दिसून येते तुम्हाला. अगदी डोळे झाकून लोक म्हणतात की दगड खराब लागला, तसं नाही आहे. प्रॉपर्टीज आपल्याला माहिती असाव्यात. मग बुद्ध इमेज 4 नंबरमध्ये अगेन इट्स पेंटेड. पण जेव्हा मी सांगितलं की जर बुद्ध इमेजच्या श्राईनमध्ये जर असेल, तर जेव्हा साईट कोलॅप्स होती, इथून जेव्हा सगळे सरकून इथून निघून जातात औरंगाबादला, तेव्हा लोकल डिवोटीज येऊन आपापली मूर्ती त्या श्राईनमध्ये हे करतात. हे ओबडधोबड, म्हणजे नॉट इन प्लॅन. दिस डझन गो अलॉंग विथ द प्लॅन ऑफ द केव. हे मग येऊन आपापल्या मूर्ती त्यात टाकायच्या. मला दान द्यायचं आहे, मला इथं बुद्धाची मूर्ती कुठे टाकायचं आहे, जर जर कुठे हवं आहे मला, जर श्राईनमध्ये जर बुद्ध असेल तरच. ज्या श्राईनमध्ये बुद्ध नाही आहे तिथे तुम्हाला ह्याला इंट्रुझिव्ह बुद्ध इमेजेस म्हणतो. इंट्रुझिव्हमध्ये घुसडलेले कुठे. नंतर आपण त्या सिलिंगमध्ये जर गेलो तर 2 लावा फ्लोच्या मध्ये टंग ऑफ लावा, ह्याला आपण जिओलॉजीमध्ये रोपी लावा म्हणतो. फार ग्लासी मटेरियल असतं. मग त्यांना वॉटर स्प्रिंगचं म्हणणं आहे की वन फाईन मॉर्निंग ते सगळं सिलिंग कोलॅप्स झालं, पडलं आणि 100 काय लोक मेले असतील. तर आमचं बरेच आर्ग्युमेंट झाल्यानंतर म्हटलं सर की अंकल म्हणतो आम्ही त्यांना की एक पोर्शन तुटला असेल, पडला असेल,
आणि त्याच्यामुळे त्यांनी तो जो डेंजर रॉक आहे तो काढला असेल. आणि ते आपल्याला कसं कळतं की ह्या लाईनवरून कळतं की तो पुढे पुढे त्यांनी हाईट वाढवत गेली. साधारण 3 ते 4 फूट हाईट श्राईन पुढे गर्भगृहापर्यंत ते हाईट वाढत गेलेली आहे. एनिवे विल गो टू द नेक्स्ट वन. केव नंबर 5 सुद्धा इनकम्प्लीट आहे. असे केव नंबर 3, 4, 3, 5, 3, 5, 24, 28 आणि 29 चे प्लॅन बर्जेसनी काढले नाही आहेत. काय होतं, जे मेन काम करतात आणि छोटे जे मायनर कामं राहून जातात, नजर चुकीने म्हणा किंवा ते प्राधान्य देत नाही आहेत. आणि मग हे मायनर केसचा अभ्याससुद्धा करणं महत्त्वाचं असतं. म्हणजे भारतामध्ये म्हणा किंवा वेस्ट इंडियामध्ये मायनर केसचा अभ्यास करणारे बरेच लोक आहेत, आता सध्या करतायत. ते आपण पुढे जाऊन बघूया कोण कोण कामं करत आहेत सध्या. तर आतमध्ये गेल्यानंतर हा सगळा दगड फार सुंदर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि दगड तोडायला त्याला आपण टीमवर्क म्हणतो, की त्याला आपण 24 नंबरचा जेव्हा पाहायला जाऊ 24मध्ये त्याला आपण कम्पॅरेटिव्ह, त्याला सायमल्टेनियस वर्क म्हणतो. आता हा हा लेट डोरवे. हा कशावरून लेट डोरवे मी सांगितलं मगाशी की हे बाजूला सरकतं, ह्या लाईनवरती येत नाही, ते क्रायटेरिया आहे. आपण अजंठाला एकच लिहिण्याची डबल स्टोरी आहे, 6 आणि अपर अँड लोअर. मग आम्ही विद्यार्थ्यांना विचारतो खालची पहिले का वरची. मग ते तुम्हाला बुद्धाच्या इमेजवरून सुद्धा कळतं, आतल्या शैलीवरून कळतं की पहिली कुठली असावी. तशी मोठी यादी आहे प्रश्नांची की कुठलं पहिलं कुठलं दुसरं. इथे सुद्धा दगड खराब असल्यामुळे त्यांनी काय केलं, ते लाकडी मूर्ती बसवली का तिथे एक छोटंसं होल आहे राईट साईडला. आता होल असण्याचं कारण म्हणजे लाकडाचा वापर किंवा दगडामध्ये मूर्ती घडून बसवलेली, त्याची शाल म्हणजे 6 नंबरला बसवलेली होती. आपल्याला ते बघायला मिळतं, तर काही शंका नाही. पण हे दोन, एक खालच्या आणि वरची बुद्धा इमेजेस आहे 6 नंबरमध्ये. पण हा लोअर आधी झालेली होती. अप्पर 6मध्ये थोडीशी प्रगती होती की त्याच्यामध्ये चौरी बेरस येतात फ्लायवेज घेऊन, आणि मकर तोरण वगैरे आहे. त्याच काळामध्ये 5 वर्षांनी, 7 वर्षांनी, 8 वर्षांनी दुसरी लेणी वरची होती. पण श्राईनमध्येच बुद्ध इमेज असायला हवं असं नाही आहे. बुद्ध इमेज तुम्हाला अजंठाला अनेक जागी, त्याला सबसिडरी श्राईन्स म्हणतो आपण. जसं आपण एखाद्या विष्णूच्या मंदिर, शंकराच्या मंदिरात गेलं तर तुम्हाला बाजूला हनुमानचं मंदिर दिसेल वगैरे. पण इथे तसं नाही. या श्राईनमध्ये सुद्धा तुम्हाला अगेन विल हॅव बुद्ध इमेजेस 6 नंबरच्या वरती. 7 नंबरचे पिलर्स तुटले होते, ह्या तुमच्या स्केचवरून कळतं. नंतर ASIने सेम टू सेम पिलर्स RCCमध्ये केलेत. RCC इतके उत्तम त्यांनी काम केलेलं बरेच जागी. काय 2-4 गोष्टी आहेत, हत्ती म्हणा तिथला जो आहे तो आपण पुढे गेल्यावर बघूया. तो इतकाच व्यवस्थित रिस्टोरेशन केलेलं नाही आहे. पण हे नंतर रिस्टोर फार सुंदर केलं की आपल्याला जर तुम्ही अनेक वेळा गेला नसेल, एकदा गेला तुम्हाला कळणार नाही की सिमेंटमध्ये का ओरिजिनलमध्ये. इतकं सुंदर काम ASIच्या लोकांनी. हे 10 नंबर आहे. 11 आणि मगाशी आपण 12 पाहिलं. वरती जो हे प्रलंबपासन बुद्ध भद्रासनामध्ये आहे. 11 नंबर ही ह्या दोन्हीच्या मध्ये घुसवलेली आहे महायाना पिरियडमध्ये. आपल्याला माहिती आहे ही हिनायाना आहे, ही हिनायाना आहे. आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की ह्या वरंड्यामध्ये दोन्ही साईडला भिकूंच्या खोल्या असायला हव्या. त्याला आपण म्हणतो कन्व्हेन्शनली देर शुड बी 2 ऑन इदर साईड इन दी वरांडा, देर शुड बी 2 सेल्स फॉर दी मंक्स. पण इथे जागा नव्हती, कारण की इथे जर लेणीमध्ये कोरली तर ते नक्कीच 10 नंबरमध्ये पडणार, इथं खोलीच करता येणार नाही. मग त्यांनी काय केलं, हॉलला लागूनच इथे एक खोली केलेली आहे, लागूनच त्याला. पण आम्हाला खोली तर हवे, आता कसं करायचं, तर हॉलला लागूनच थोडीशी जागा होती, त्या जागेमध्ये ते केलं. तर आपण पुढे जाऊयात. एक 10-15 मिनटं राहिले. म्हणजे आता ही जागा आहे 11 नंबरमध्ये आल्यानंतर त्यांना इथे इथे जर तुम्ही भिकूंची खोली केली, ह्याच्या ऑपोजिट साईडला, ह्या साईडला आहे आपल्या साईडला, त्या साईडला नाही आहे की, तर तुम्ही नक्कीच त्या 10 नंबरमध्ये पडणार आर्चमध्ये. तेवढी कल्पना होती, तेवढी जागाच नव्हती. मग त्यांनी काय केले, हा जो हे इथं मेन डोर आहे आतमध्ये जायला अपर 6मध्ये, वरती 6, तर आपण अपर 6 आणि लोअर 6 म्हणतो. हे 2 पायऱ्या करून इथे एक खोली केली त्यांनी भिकूंसाठी. मग तसे ॲडजस्टमेंट्स केलेत. 11 नंबरच्या वरंड्यामध्ये सिलिंग माझ्या माहितीप्रमाणे ब्लॅक अँड व्हाईटमध्येच आहे. त्यामध्ये बरीचशी काजळी आहे. ती काजळी अजून साफ केलेली नाही ASIने, कारण तसं ते सोपं काम नाही, त्याला अनेक वर्ष लागतात ती साफ करण्याकरता. पण हे एकच पेंटिंग आहे ज्याच्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. 11 नंबरमध्ये तुम्ही जर गेला आतमध्ये तर ते स्तूप होणार होतं. हे कशावरून, इथं तुम्हाला क्लिअर कट दिसतं की देवर गोइंग टू मेक अ स्तूपा. पण ऑल ऑफ अ सडन ते आयडिया सोडून देतं की नाही, की आता आपल्याला स्तूपा अलॉंग विथ बुद्धा असं करायचं आहे, किंवा स्तूपा ही कल्पना सोडून द्यायची. आता जसं 9 नंबर 10 नंबरमध्ये आहे, किंवा भाज्याचं आहे, बेडशाचं आहे, हे सोडून आता आपल्याला वी शुड हॅव अ बुद्धा इमेज नाव. तर ह्याची तुम्ही सिक्वेन्स, अजंठाची सिक्वेन्स तुम्ही ह्या बुद्धाच्या इमेजवरून लावू शकता. की जर अभ्यास जर करायचा असेल तर मग तुम्हाला ह्याची तुलनात्मक अभ्यास किंवा पहिला कुठला दुसरा कुठला सहज कळू शकतं. पण त्याला बराच वेळ काळा लागतो. एनिवे, मग दरवाजे बसवायच्या 8 पद्धती वॉटर स्प्रिंग देतात आपल्याला 8. आता कोणालाही वाटेल काय करायचं आपल्याला, हा दरवाजा आत उघडतो का बाहेर उघडतो, किंवा सिंगल आहे का डबल आहे. पण तो एक रिसर्चचा भाग आहे. आणि आजसुद्धा 5व्या शतकातलं लाकूड हे आजसुद्धा अस्तित्वात आहे. आणि वास्तविक ह्याला आता सिमेंटिंग करणार आहेत अनेक वर्षापासून. मी तर गेले 30-35 वर्षापासून पाहतो आहे श्राईनमध्ये, बुद्धाच्या श्राईनमध्ये 11 नंबर. हे आतून फार गुळगुळीत आहे. आणि वरच्या बाजूला असे 2 दगड ठेवलेले आहेत, म्हणजे रिझर्व स्टोन ठेवलेला आहे.
आणि काही जागी असा एक सिंगल डोर असतो, कधी डबल असू शकतो. तसे 8 प्रकारचे त्यांनी अभ्यास वॉटर स्विमिंगने केलेला आहे. 11 नंबरमध्ये आमचे वडील डॉक्टर सुरेश जाधव, म्हणजे 2012 साली त्यांचं निधन झालं. त्यांनी हे शोधलं होतं की कापडावरती पेंटिंग अजंठाला 11 नंबरमध्ये त्यांनी पाहिलं. फक्त जर इम्प्रेशन आहे आता, तर ते कापड हे ऑर्गॅनिक मटेरियल असल्यामुळे ते डिसइंटिग्रेट झालं. त्याच्यावरती ढवळीकरणे का कोणी ह्याच्यावरती लेख लिहिलेला आहे. त्यावेळेस त्या काळामध्ये ते फोटोग्राफर होते, फोटोग्राफर टू प्रोफेसर. पण तर त्यांचं म्हणणं की हे, आणि सगळ्यांनी हे इथं शिक्कामोर्तब झाला की येस दिस इज अ इम्प्रेशन ऑफ अ क्लॉथ, त्याच्यावरती झालं. आणि ह्या 11 नंबरमध्ये जेव्हा साईट जेव्हा ओसाड पडते, जेव्हा कोणी नसतं, तर साधू महाराज लोक येऊन राहत होते. तर ते साधू महाराज राहत होते, तर ते कसं कळतं आपल्याला की 11 नंबरमध्ये आणि बरेच जागे, त्यातल्या 11 नंबरमध्ये बरेचसे त्रिशूळ काढलेले आहेत ते. मग कुठलीही जे एव्हिडन्सेस आहेत ते बुजवायचे नाही. एएसआयने तेवढं चांगलं केलं की बरं काही जागी त्यांनी ते खड्डे किंवा होल्स किंवा पायऱ्या बुजवलेल्या आहेत. ते बरेच वर्षापूर्वी, म्हणजे जवळजवळ 50-60 वर्षापूर्वी काही छोट्याशा गोष्टी त्या मातीखाली गेल्यात. पण त्यांनी ह्या एव्हिडन्सेस त्यांनी बरेचसे ठेवले. छोटंसं प्लॅस्टरचा जरी तुकडा असतो तर ते एएसआयने फार चांगली काळजी घेतलेली आहे. हे 2 हत्ती जे दिसतात आपल्याला, जे 16 नंबर आणि 16 ते 26 जेव्हा आपण जातो, तेव्हा हा हत्ती सिमेंटचा आहे. आम्ही विद्यार्थ्यांना विचारतो हा चांगला का हा, तर बरेचसे लोक म्हणतात की हा, पण त्यांना हे कळत नाही की हा सगळा सिमेंटेड आहे, हा ओरिजिनल आहे. विल गो टू नेक्स्ट वन. मग आपण नागा फिगर बघतो आतमध्ये. जसं ते पायऱ्यातून चढल्यानंतर नागा 7 हुडचा, 7 त्याला 7 हुड्स आहेत. तो स्ट्रॉंग नागा, तो गार्डियन, म्हणजे तो गार्डियन असतो. नागा जसं स्पिंक्स गार्डियन आहे किंवा कीर्तिमुख जो गार्ड करतो त्या साईटला, म्हणजे अपशकून कुठल्या गोष्टी येऊ नये म्हणून. तर ही इज गार्डिंग द होल व्हॅली. नंतर तुम्हाला ह्या 16 नंबरमध्ये आता बुद्ध पद्मासनामधून नंतर आपल्याला येतो भद्रासनामध्ये. इथे एक खड्डा दगड खराब आहे, पण काय करायचं, मूर्ती करायची नाही का, मग एक छोटासा दगड त्यात बसवलेला आहे, त्यात का तो नाहीसा झाला नाही. नंतर 2 सायमल्टेनियस 2 पेंटर एकाच बाजूला उभे राहून सायमल्टेनियस वर्क, हे सुद्धा अर्ली केव आहे 16 नंबर. तिथे सुद्धा शिलालेख आहे. हे पेंटिंग तुम्हाला कळतं, हे वेगळं आहे, डिझाईन ही वेगळी आहे, ह्याच्यावरची जी आहे इथली ही वेगळी आहे, ही वेगळी आहे. तर कॉमन सेन्स वापरायला लागतो किंवा हे 2 पेंटर एका काळी उभे राहत होते. नंतर त्याच वरंड्यामध्ये व्हील ऑफ लाईफ जे बघतो डाव्या साईडला, तर ह्याला आपण सेंटर धरून जर सर्कमफ्रेंस जर काढला, तो हा कट होतो इथे. त्यांनी एक दगड इथं बसवला असेल आणि मग पेंटिंग, मग हे त्या आर्टिस्टची चुकी होती. म्हणजे सेल अगोदर होतंच, पण त्यांनी करताना त्यांनी छोटा वर्तुळ हे केलं नाही आहे. व्हील ऑफ लाईफ छोटा केला असता तर तो वरून गेला असता, पण त्याला कळालं नाही आहे. तो चूक झाली, आर्टिस्टची चूक होती कधी कधी. तर तो इथून गेला, तर हे 2 छिद्र आहे, हे दिस इज द एव्हिडन्स की इथे एक दगड बसवला असेल, त्याच्यावरती प्लॅस्टर छोटंसं पातळ प्लॅस्टर करून, मड प्लॅस्टर, आणि काय कालानंतर ते पडून गेलं. नंतर हे दाखवायचं की काही काळामध्ये इन्स्टेड ऑफ मेकिंग अन इमेज, आपण आता पेंटिंग करूया आणि बुद्ध किती मोठा आहे हे दाखवण्याकरता मला वाटतं वेळ भरपूर होत चालला आहे, की 10 मिनटात आपण संपूया. पेंटिंगच्या आधारे त्यांनी केलेले की हाऊ लॉर्ड बुद्धा इज सो, म्हणजे ग्रेट, हिज अ बुद्धा इज ऑलवेज ग्रेट. सो द ग्रेटनेस दाखवण्यासाठी आर्टिस्ट हा ह्या डिवोटीला नेहमी छोट्या प्रमाणात दाखवतो. नंतर आपण थोडं जरा फास्ट जाऊया, 10 मिनटात संपूया. की हे एन्करेशन दगडावरती येतात. काही लोकांचं म्हणणं की ह्याचा पेंट केला, पण हे कुठल्याही केमिकलमध्ये विरघळत नाही आहे, ते इट हॅज बीन रूल्ड आउट. आता इथं 19 नंबर बघितलं तुम्ही, भाज्या बेडसा किंवा कोंडाने जर पाहिलं, तर इथे ह्या चैत्यमध्ये किती भरभराट म्हणतो, ज्याला सगळे स्कल्पचर यायला लागतात ह्याच्यामध्ये. म्हणजे हायली डेव्हलप म्हणतो ह्याला आपण, डेव्हलप म्हणून जी म्हणतो ती डेव्हलपमेंट इथं दिसते आपल्याला. आतमध्ये गेल्यानंतर ती लाकडी तिथे छताचं निघून जातं, पण दगडामध्ये ट्रिपल आंब्रेला म्हणतो, स्टँडिंग बुद्धा इमेज अलॉंग विथ दी स्तूपा हे पाहायला मिळतं. आणि ते जेव्हा हे ओसाड लेणी होत्या, जेव्हा कोणी नव्हतं, तर ह्या लोक ह्याच 19मध्ये स्वयंपाक करत असत. नंतर आपण जाऊया, ह्याच्यामध्ये छोटे छोटे छिद्र, जेव्हा व्हॉल्केनिक हा जो रॉक फॉर्म होतो त्यातून गॅसेस निघून जातात. त्याच्यामध्ये एम्प्टी वेसिकल्स राहतात, एम्प्टी आणि फिल्ड वेसिकल्स. हे एम्प्टी राहतात, आणि जर फील्ड असतील तर ते हिरव्या रंगाचं फॅल्गोनाईट नावाचं जे एक मिनरल असतं. पेंटिंगमध्येच नव्हे, पण हे जे हे शंखनिधी पद्मनिधी 19 नंबरवरती तुम्हाला जे भाव दाखवायचे पेंटिंगमध्ये सुद्धा दाखवू शकता. पण एक चांगला आर्टिस्ट जो स्कल्प्टर आहे तो तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा हावभाव अगदी व्यवस्थित दाखवू शकतो. नंतर आपण येतो 24 नंबर, ही फार महत्त्वाची, 24 आणि 29, की ह्याच्यावरून आपल्याला कळतं की लेणी अर्धवट राहिल्यामुळे आपल्याला कळतं की लेणीचं काम कसं करतात, विहाराचं कसं करतात 24नी कळतं, आणि चैत्यग्रह कसा करायचा तो आपल्याला 29 कळतं. त्याच्यामध्ये प्लॅन आहे ते, आणि त्यांना काय करायचं असतं की दे आर रशिंग टुवर्ड द श्राईन बनवण्यासाठी घाई असते त्यांची. बाहेरचा वरंडा सगळा झालेला आहे, ही श्राईनची एरिया आहे. इथं सुद्धा आपल्याला समजतं की 2 कारागीर काम करत होते साईड बाय साईड. पण पिलर्स आतमधले सगळे अर्धवट आहेत पिलर्स आतमध्ये, पण हे जे सगळे पिलर्स आहेत हे सगळे अर्धवट आहेत.
पण एक आर्टिस्ट आपल्या ह्याच्यावरती नक्षीकाम करायची सुरुवात करतो, तो थांबत नाही आहे, तो त्याचं काम सुरू आहे. मग आम्ही कॅल्क्युलेशन केलं आहे की 94 पीपल वर वर्किंग ॲट गिवन टाईम. 94 म्हणजे 90 आणि 4, 94. तर आत बाहेरचा जो वरांडा सगळा झालेला आहे, पण हे सगळे पिलर रिस्टोर्ड आहेत. एकच पिलर त्यातलं ओरिजिनल आहे, पिलर कॅपिटल्स. आतमध्ये सगळं असं इथे एक जण काम करतो, इथे एक जण काम करतो आहे. पण तुम्हाला सिलिंगचं काम करायला वर्किंग प्लॅटफॉर्म पाहिजे ना, तर जसं तुम्ही खाली येत जाता तसं हे वर्किंग प्लॅटफॉर्म काढत जायचं खाली आणि फ्लोअर लेवलला येतो आपण. चला थोडं फास्ट जाऊया. नंतर हा चैत्य जो बघतोय आपण, इथे सुद्धा पिलर्स होते जुन्या ह्याच्यामध्ये, सगळं डेब्री होता, आपण दुसऱ्या फोटोमध्ये पाहूया. तर सगळं शिलालेखाचा सुद्धा अभ्यास ह्याच्यासोबतच जातो. आपण शिलालेखाचा अभ्यास ह्याच्यामध्ये आज घेत नाही आहे. हा सगळा असा डेब्री पडला होता बर्जेसच्या काळामध्ये. वास्तविक हे सगळं ओपन केलं आता ASI सगळं काढलेलं आहे नंतरच्या काळामध्ये. आत गेल्यानंतर तुम्हाला हा बुद्धा इन भद्रासनामध्ये कळतं आपल्याला. लाकडी सगळ्या तुळ्या जातात. पिलर जे साधे होते त्याला फ्लुटिंग्स यायला लागतात. सगळीकडे तुम्हाला बुद्धा इमेजेस पाहायला मिळतात. अपार्ट फ्रॉम दी ओरिजिनल बुद्धा इमेज, मेन बुद्धा इमेज, प्लस इथे डिओटीज आहेत. वास्तविक हे डिओटीज तुटलेत, पण ह्या बाजूला 3 भोकं आहेत, त्याचे छिद्र आहेत मोठे. म्हणजे लाकडाचं किंवा दगडाची ती त्यांनी मूर्ती बसवण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. एनिवे 19 नंबरचा जो आहे वरती, सगळ्यात उंचावरती 19 नंबर आहे, सगळ्यात खाली 8 नंबर आहे अजिंठाचा. आत 42 फूट आत गेलेले आहेत ते. आणि हा प्लॅन डॉक्टर जाधव यांनी, सुरेश जाधव यांनी वॉटर स्प्रिंगसाठी 5 नकाशे केले होते, ते प्रकाशित झालेले आहेत. बाहेर कोर्टयार्ड 19 नंबरचं काढायचं राहिलं आहे, पण आतमध्ये 42 फूट गेलेले आहेत. आर्किटेक्ट झालेले, कीर्तिमुखाचं काम झालेलं आहे. पण दे डोंट बॉदर की आपण पहिले आतलं तर जाऊन मग चैत्य आर्च आणि मग खाली आल्यानंतर तसेच ते खांबासाठी तेवढी जागा रिझर्व ठेवायची. झालं एक 7-8 मिनटं. घटोत्कची लेणी वरादेवाच्या काळातली. हा दगड कोसळलेला आहे. परचेसच्या काळात सुद्धा दगड हा असाच होता 1880 साली. पण स्टेट आर्किटेक्ट डिपार्टमेंट, पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन ह्यांनी जेव्हा इथं पायऱ्या करायचं ठरवलं, हा दगड काढावा लागला त्यांना. हा दगड काढल्यामुळे एक सुंदर अशी मूर्ती नागाची, ही अर्ली 6th सेंचुरी म्हणता येते, 5th सेंचुरी नाही, अजंठाच्या नंतर. ही नंतर लेणीच्या नंतरची जी मूर्ती आहे, पण 40-50 वर्षांनंतर. दिस इज गार्डियन लाईक. फार सुबक मूर्ती आहे ही. नंतर आपण औरंगाबादला येतो. इथे सुद्धा अजंठाचं सगळं कॉपीज. जो अजंठा संपतो, औरंगाबादला आल्यानंतर 12 लेणी आहेत, 2 समूह आहेत, 1 ते 6, 7 ते 12. नंतर येतो आपण बनवटी. अजंठापासून एक 50 किलोमीटर ते बनवटी आहे. इथे ट्रान्झिशन फेज आपल्याला दिसतो की फ्रॉम हिंदुझम टू बुद्धिझम, फ्रॉम बुद्धिझम टू हिंदुझम. एक डान्सिंग नटराजाची फिगर आपल्याला दिसते, सेम टाईप ऑफ लोटस मेडेलियन. आणि लेट आहे. लेट कशावरून मी सांगितले, जर हे स्टेट या कॉलमवर असतं तर अर्ली आणि लेट हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. नंतर येतो आपण नाणेघाट. एकच दाखवण्याकरता की तो कसा देश आणि कोंकण ह्याचा मेळ होतो. जुन्नर आणि कोंकण म्हणजे देश आणि खाली कोंकण ह्याचा मेळ होतो. आणि तिने कारकिर्दीमध्ये जो शिलालेख आहे हे दाखवण्याचा उद्देश काय आहे की की द क्वीन हिमसेल्फ ती तिचं मेरिट सांगते. नंतर आपण येतो ह्याला मंडपेश्वर जोगेश्वरी. लकुलिशेकड म्हणजे आमचे मित्र जे गोपाल जोगे ते लकुलिशेवरती काम करतात. इथे लकुलिशे दाखवले. लकुलिशे वेरूळला आहे, वेरूळला आहे, आणि एक यू हॅव इन जोगेश्वरी. असे बरेच जागी लकुलिशे आपल्याला पाहायला मिळतो. कल्ट ऑफ लकुलिशे म्हणून एक आहे, तो अभ्यास वेगळाच आहे. त्यानंतर आपण येतो मंडपेश्वर. मंडपेश्वर हे सॉल्ट वेदरिंगमुळे हे पिलर्स खराब झालेले आहेत. समुद्र, राजगुरूंच्या म्हणण्याप्रमाणे समुद्र फार जवळ होता. ते खाऱ्यापणे जे वाऱ्यामध्ये जो हवा येते त्याच्यामुळे ते दगड खराब झालेले आहेत. आणि पोर्तुगीज लोकांनी ह्युमन वॅन्डलिझम म्हणतो, त्यांनी तोडफोड केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नैसर्गिकरित्या ह्या बिकॉज ऑफ दी सॉल्ट वेदरिंग हे होतं. नंतर आपण एलिफंटाला येतो. एलिफंटा या पोर्तुगीज लोकांनी एलिफंट जो पाहिला, जो आता राणीच्या बागेत आहे भाऊदाजी लाड म्युझियमच्या समोर तर आवारात, एलिफंटाचं नाव, घारापुरीचं नाव एलिफंटा करता कारण तो एलिफंटा झाला. त्याचं चित्र एका काळी असं होतं की व्हेजिटेशन अँड ऑल दॅट. देन यू कम टू द रिअल फसाड. हे सुद्धा एक 50 वर्षापूर्वीचाच फोटो आहे. नंतर आपण येतो महेश मूर्ती, ज्याला चुकून ब्रह्मा विष्णू महेश म्हणत होते, पण दगडसुद्धा चांगला. हा कॉम्पॅक्ट बेसाल्ट आहे. अजंठाचा एम्युडोलल वेसिक्युलर बेसाल्ट आहे. दगडसुद्धा सुरेख आणि कारागिरीसुद्धा सुरेख असल्यामुळे ते गो हँड इन हँड. नटराजाची एक फिगर आहे. पण एलिफंटा असं होतं एका काळी. ज्या पोर्तुगीज लोकांनी आलं त्यांनीसुद्धा बरीचशी तोडफोड केलेली आहे. त्यांनी छोट्या छोट्या तोफा वापरल्यात की एक साहेबाला खुश करण्यासाठी. ह्याचा उल्लेख आहे बरेच जागी की ह्याचा आवाज कसा घुमतो म्हणून त्यांनी छोट्या छोट्या तोफा उडवलेल्या आहेत आतमध्ये. हे पोर्तुगीज वर फार वर्स्ट देन दी ब्रिटिशर्स. त्यात गुरं वगैरे फिरत असताना हे थॉमस डॅनियलच्या पुस्तकामध्ये हे त्यांनी चित्र दिलेलं आहे. नंतर हे बरेच सगळे पिलर्स रिस्टोर्ड आहेत, बरेचसे सगळे. आज सांगितल्यामुळे तुम्हाला कळतं, तुम्ही गेले प्रत्यक्षात पाहिले की सगळे सिमेंटेड आहे. उत्कृष्ट काम एसाने केलेलं आहे, त्यात काय डाऊट नाही आहे. आपण मग शेवटी आता संपत आलं, एक 5 मिनटं राहिलेत की हा जो चैत्य आर्च आपण पाहिली आहे भाज्याला,
ती इथं कशी कल्मिनेट होती आहे. ट्रिफॉईल आर्च बनतो याला. त्याचा प्लॅन गजपुष्टच बनतो. प्लॅनवरून मग तुम्ही डेटिंग करू शकता की पहिली कुठली दुसरी. आणि नंतर मग आपण 26 नंबरची जी अजंठाची पाहिली, द बुद्धा इमेज इज व्हेरी मच अटॅच टू दी स्तूपा. पण इथं बुद्धा इमेज हा फार पुढे येतो तो बुद्धा इमेज. आणि प्लस त्याच्यामध्ये बरंचसं नक्षीकाम, म्हणजे फ्लाईंग फिगर्स आहेत दोन्ही साईडला. दोन दे आर दी अटेंडंट्स आहेत बुद्धाचे. त्यापुढे आपण जातो 2 तल आणि 3 तल, म्हणजे 3 मजली. त्याला 2 तल आणि 3 तल. वास्तविक दोन्हीसुद्धा 3 मजलीच आहे, पण एक मजला हे जमिनीखाली गेल्यामुळे त्याला जुनं नाव 2 तलच दिलेलं आहे. मग आपण येतो कैलाशमध्ये. कैलाशसुद्धा आपण पाहिलेलं आहे की व्हाईट इज फेमस, की आधी कळस मग पाया. त्याच्यावरती पण बराच अभ्यास झालेला आहे. मग हा जे हत्ती दाखवलेले आहेत की ॲज इफ दे आर टेकिंग द होल लोड ऑफ द टेम्पल. मग रावण शेकिंग कैलाश बघतो की खरोखर ही जगप्रसिद्ध मूर्ती आहे, की त्याचा जो स्ट्रेंथ दाखवलेला आहे, त्याची बसण्याची स्टाईल. पण पार्वती घाबरून शंकराचा हात धरलेला एक मुलगा पळतोय. दिस इज वन ऑफ द बेस्ट इमेज ऑफ रावण शेकिंग कैलाश. इथे सुद्धा वरती रंगमहाल, वरती तुम्हाला पेंटिंग नटराज, डान्सिंग नटराज पाहायला मिळतो. मग जैनांचं सुद्धा जसं तुम्हाला डोनेशन जसं अवेलेबल होतं, तर वेरूळलाच जैनांची जी 5 जे आहेत, लेणी क्रमांक 30 ते 34, 30, 31, 32, तरी 5 लेणी जे आहेत 30 ते 34पर्यंत 5 लेण्या ह्या जैनांच्या आहेत. तिन्ही सेट एका जागी पाहायला मिळतं भारतामध्ये, हिंदू, बुद्धिस्ट आणि जैन. आणि तो पिलर जो आपण साधा जो ह्याला पाहिला भाज्याला, तो कसा डेकोरेटिव्ह होतो तो आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि शेवटचे 4-5 स्लाईड्सच राहिलेले आहेत की हल्ली म्हणजे आमचे मित्र गणवीर यांनी काय शोध लावला. तर शोध लावणे म्हणजे काय, गावकऱ्यांना माहिती असतं पण लेणी अभ्यासकांना हे माहिती नसतं. म्हणजे श्रीकांत गणवीर आणि काही मी शोधल्यात, काही डेव्हिड एफर्ट ह्यांनी शोधलेले आहेत. आणि आमचे दुसरे एक नवीन मित्र सध्या मी भेट झालेली नाही आहे, विवेक काळे म्हणून आहेत आणि उत्तम पाटील. हे भटकंती करताना ह्यांना बरंचसे नवीन ह्या छोट्या मोठ्या याला मायनर केस, पण ते सुद्धा महत्त्वाचे असतात, कारण की ते ट्रेड रूट्सवरती असण्याची शक्यता असते त्याला. या मावळामध्ये आणि कोकणामध्ये विवेक काही भटकंती करत असतात. हे विवेक काळेंनी सुद्धा बर्जेसनी जे छोट्या प्रमाणात लिहिलेले 2-4 ओळीमध्ये, तर हे पाहण्यासाठी हे लोक जात असतात. डेव्हिड एफर्टनी जे पाहिलेलं हे ढवळीकर सरांना सुद्धा माहिती नव्हतं की ह्या कराडजवळ येडारवाडी आणि दिगेवाडी इथे यांना चैत्य सापडलं. त्यांनी त्याच्या PhDच्या ह्याच्यामध्ये त्यांनी थोडं. मला हे नगर जिल्ह्यामध्ये एक फार सुंदर, ज्याला गर्भगिरीचं डोंगर, तिसगाव नगरपासून अगदी जवळ आहे ते. तिथे ती सटवाईचं देऊळ बनतात. त्यांना कल्पना नाही गावकऱ्यांना की हे स्तूप आहे, अष्टकोनी पिलर्स आहेत, अर्धवट लेणी ही. इथे दगडाचं काही प्रॉब्लेम नाही आहे. बाहेरच्या ह्याला आहे, बऱ्यापैकी आहे बाहेर, तो चैत्य आज होऊ शकली नाही व्यवस्थित, पण त्यांनी स्तूपसुद्धा केला होता. पण लोक तिथे ते सटवाईचं मंदिर म्हणतात त्याला. 2009 साली याच्यावरती मी लेख लिहिलेला आहे. आर्चेस कसे बदलत जातात हे आपल्याला इथून कळतं. म्हणजे लोमस ऋषीपासून ते भुवनेश्वरपर्यंत आर्चेस कसं बदलत जातात. मग ग्वाल्हेरला सुद्धा किल्ल्यामध्ये जैन लोकांचे जे तीर्थंकर ते पाहायला मिळतात. नॅचरल कॅव्हनमध्ये साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पण कम्पेअर जर केलं तर जसे बुद्धिस्ट केव्ज आहेत तितकी सुबकता या जैनांमध्ये, फक्त जर वेळ सोडलं तर सगळे छोटे छोटे लेणी आहेत तुम्हाला पाहायला मिळतील. हे अंकाई टंकाईचं त्याचं दर्शनी भाग फार सुरेख आहे. आपण हे संपूया आता लवकरात लवकर. मग बदामीचा हा सँडस्टोन फारच चांगला आहे. ह्याच्यामध्ये जैन लेणीसुद्धा आहे आणि 2 बुद्ध लेणीसुद्धा आहेत तीर्थंकरांचे आपले दाखवलेले. नंतर मग आपण येतो एक शेवटचं 2 स्लाईड्स का 3 राहिलेले, की ह्याच्यामध्ये 19 नंबर गणेश लेणा, ज्याला लेण्याद्रीमध्ये म्हणतो. बरेचसे स्कॉलर म्हणतात की हा इथं एक लाल दगड, ज्याला आम्ही रेड बॉल म्हणतो, तो सगळा जातो ह्याच्यामध्ये, ट्रॅव्हर्स होतो. पण ते काय करतात अशा वेळेला, विटाचं किंवा दगडाचं बांधकाम करून ते राहत होते, कारण आतमध्ये काजळी आहे वरती, हे वापर केलेला आहे. आणि हे डोरवे बसवण्याकरता 100%. मग इथून बांधकाम जर केलं तर त्यात ते राहू शकतात नाही असं नाही. मग हा सर्क्युलर चैत्य आपण जो पाहिला ह्याला तुळजा लेणीला, तर इथे एकच पेंटिंग होतं जे अजंठासारखं साम्य. एक मिश्रा नावाचे ग्रस्त, त्यांचं एक आर्टिकल आहे की अगदी हुबेहूब अजंठासारखंच एक फिमेल फिगर इथं होती. 2 का 3 पानाचं त्याचं एक आर्टिकल आहे. आणि मला वाटतं की हे एक जनरल माहिती सांगितली. थँक्यू व्हेरी मच. काही प्रश्न असतील तर माझा ईमेल तुम्ही मिळू शकता आणि काही प्रश्न विचारू शकता. काही प्रश्न असतील तर मला वाटतं बरेच वेळ घेतला आहे मी ह्याच्यामध्ये. तर थँक्यू व्हेरी मच टू लिसन व्हेरी पेशंटली. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन टू सुजित सर.